सर्वांचं सहर्ष स्वागत. सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक या प्रवास गीतेचा शोध स्वतःच्या या मालिकेला उपस्थित आणि आजवर प्रवासाला सुरुवात केल्यामध्ये सर्व आपण सहभागी सहप्रवासी यांचं मी सागर दाणी स्वागत करतो. आजचा आपला भाग आहे 10वा, अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 20 ते 22 असे 3 श्लोक आपण याच्यामध्ये घेणार आहोत. स्वयंप्रेरक स्कूल ऑफ इन्स्पिरेशन या आपल्या संस्थेचे आदर्श असलेले छत्रपती शिवराय आणि स्वामी विवेकानंद यांच्या दोघांच्या स्मृतींना वंदन करूया. आपलं बोधवाक्य, ब्रीदवाक्य किंवा आपलं इन्स्पिरेशनल कोट स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं, ऑल पॉवर विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तर या वाक्यांनी आपण नेहमीच प्रेरित होत राहतो. भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करूया आणि आजच्या उपक्रमाला सुरुवात करूया. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. आतापर्यंत आपण 9 भाग पाहिले, ज्याच्यामध्ये विविध श्लोक आणि त्याच्यामध्ये झालेला भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आपण त्या ठिकाणी पाहिला. अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये आपला विषाद व्यक्त केलेला आहे. तो युद्धाला का तयार होऊ इच्छित नाही याची कारणं त्यांनी भगवंतासमोर मांडली आणि भगवंताला अशी पृच्छा केली, विचारणा केली की देवा तूच सांग मला मी काय करावं. आणि दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून श्री भगवान उवाच इथपासून भगवंत त्या प्रश्नांना उत्तर देऊ पाहतोय. आणि आपण पाहिलं 11व्या श्लोकामध्ये भगवंतांनी असं सांगितलं की अरे अर्जुना, तू हा शोक करणं बरोबर नाहीस. तुझ्यासारखा विद्वान ज्ञानी व्यक्ती यांनी ह्या गोष्टींचा शोक करणं हे योग्य नाही. ज्यांचे प्राण जाणार आहेत असं तुला वाटतंय किंवा ज्यांचे प्राण गेले आहेत त्याच्यासाठी तू जो शोक करतो आहेस, ते विद्वान लोक त्यासाठी शोक करत नाही. 12व्या श्लोकामध्ये भगवंतांनी त्याचं उत्तरही दिलं की अरे तू नव्हतास किंवा मीही नव्हतो, अशी कधीच वेळ आली नव्हती. हा आत्मा जो आहे हा अमर आहे, असंही भगवंतांनी आपल्या 12व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं. त्यानंतर पुढे जाऊन भगवंत त्याला असं म्हणतो की ज्याप्रमाणे शरीराला बालपण, कुमारावस्था, वार्धक्य येतं, त्यानंतर त्याचा देह संपतो आणि ते दुसरं शरीर धारण करतं, असा हा आत्मा हा एका शरीरात तर दुसऱ्या शरीरात फक्त प्रवेश करत असतो. म्हणून हे धीर पुरुषा, हे ज्ञानी पुरुषा, तू या गोष्टींचा मोह तुझ्या मनामध्ये उत्पन्न होऊन देऊ नकोस. त्यानंतर 16वा श्लोक आपण पाहिला होता, ज्याच्यासाठी आपण बराच वेळ त्याच्यासाठी दिलेला आहे. तत्वज्ञानादृष्टीनं अत्यंत महत्वाचा, सांख्ययोगाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आणि अद्वैत वेदांताच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाचा असलेला हा 16वा श्लोक, की हा आत्मा जो आहे हा सत आहे, हा सत्य आहे आणि बाकी जे काही सगळं आहे हे असत्य आहे, असं भगवंत त्या 16व्या श्लोकामध्ये सांगतो. आणि आपण त्याचं विश्लेषणही पाहिलं होतं की का ते सत्य आहे आणि काय असत्य आहे, याही गोष्टींचा आपण उहापोह केला होता. परंतु 17व्या 18व्या श्लोकांमध्ये भगवंत पुन्हा एकदा या गोष्टींवर किंवा अधोरेखित करतो की आत्मा सत्य आणि बाकी असत्य असं जेव्हा मी म्हणतोय, याचा अर्थ बाकी आत्म्या व्यतिरिक्त जे आहे ते सगळं खोटं आहे असं अजिबात म्हणायचं नाही. हे 17व्या 18व्या श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलं. कारण तो असं म्हणतो की आत्मा हा एकमेव सत्य आहे, बाकी जे सगळं काही या विश्वामध्ये आहे तो अपिअरन्स आहे, त्याचं प्रतिबिंब आहे. आणि जर ते त्याचं प्रतिबिंब असेल तर ते मिथ्या असू शकत नाही, ते खोटं असू शकत नाही. म्हणजेच हा आत्मा एकमेव सत्य आहे, परंतु बाकी जे दिसते ते सुद्धा त्या आत्म्याचंच स्वरूप आहे, कारण ते त्याचंच प्रतिबिंब आहे. हे त्यांनी 17व्या 18व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलं.
बघा कशी गंमत आहे, 12व्या श्लोकामध्ये तो असं म्हणतो की अरे तू कधी जन्माला आलास आणि कधी मरणार, किंवा मी कधी जन्माला आणून कधी मरेल असं कधीच होऊ शकत नाही. तू कालही होता, आजही आहे, उद्याही असणार आहे, आणि मीही कालही होतो, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. 16व्या श्लोकामध्ये म्हणतो तो की हे सत जे आहे, हा आत्मा जो आहे किंवा हे जे चैतन्य आहे, हे कायमस्वरूपी आहे. ते कधीच येतं आणि जातं असं होत नाही. परंतु ह्या चैतन्या व्यतिरिक्त जे काही आहे हे असत आहे. ते येणार आहे आणि जाणार आहे. त्याचं अस्तित्व हे तात्पुरत्या स्वरूपातलं आहे आणि म्हणून तो त्याला खोटं म्हणतोय. परंतु ह्या 17व्या आणि 18व्या श्लोकामध्ये पुन्हा तो असं सांगतो की जर तुला असं वाटत असेल की आत्मा हा सत्य आणि बाकी सगळं आता हे जगच खोटं आहे, या जगाशी काही संबंधच नाही, तर तसंही नाही. कारण हे सगळं जे जग दिसतंय हे सगळंच त्या आत्म्याचं, त्या चैतन्याचंच प्रतिबिंब आहे. त्यामुळे या आत्म्याव्यतिरिक्त, ह्या चैतन्याव्यतिरिक्त विश्वामध्ये काहीही अस्तित्वात नाही. जे जे काही आहे या विश्वामध्ये ते एकच आहे आणि ते म्हणजे चैतन्य. असं 17व्या-18व्या श्लोकांमध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलं. पुन्हा 19व्या श्लोकासाठी आपण बराच वेळ घेतला होता की आत्मा हा कर्ताही नाही आणि आत्मा हा अनुभवणारा सुद्धा नाही. चैतन्य करता सुद्धा नाही, तो कृती स्वतःहून काही करू शकत नाही आणि तो अनुभवू पण शकत नाही. तो फक्त साक्षी भावाने असतो. आणि म्हणून ही चैतन्य, हा आत्मा, हा कॉन्शियसनेस, हा अवेअरनेस, ही जाणीव ना कोणाला मारते ना कधी ती मरते, असं भगवंतांनी त्या ठिकाणी सांगितलं की हा करताही नाही आणि अनुभवणाराही नाही. तो केवळ साक्षी भाव ठेवून असणारा आहे. आता गंमत अशी होते, मी सुरुवातीपासून एकच गोष्ट वारंवार सांगतोय आहे, एक दोन श्लोकांच्या अर्थावरून कुठल्याही कन्क्लुजनवर, निर्णयावर येऊ नका. परंतु आपण माणसं आहोत, अज्ञानापोटी बऱ्याच गोष्टी करतो. गंमत अशी झाली, आपला एक स्वयंप्रेरकचे सभासद, त्यांचा परवा गुरुवारी फोन आला. त्यांनी सांगितलं, म्हणे मी त्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतोय, पण मला लोक तशी वागून देत नाहीत. म्हणलं काय झालं? म्हणे मी एका ट्रॅफिक सिग्नलवर उभा होतो आणि माझ्या एका गाडीला धक्का लागला. ती गाडीवरची जी व्यक्ती आहे ती मला ओरडायला लागली, भांडायला लागली. मी त्यांना म्हणलं, अहो तुम्ही काय, मी काय, तुमची गाडी काय, माझी गाडी काय, सगळी एकच आहे. तुम्ही आणि मी वेगळे नाहीच आहोत. आणि हे शरीर जे तुमचं दिसतंय ते सुद्धा खोटं आहे. माझं शरीर जे दिसतंय तेही खोटं आहे. मी तुमच्या गाडीला धक्का मारला हेही खोटं आहे. तुमच्या गाडीचं झालेलं नुकसान हेही खोटं आहे. तर म्हणे त्यांनी मला अजून 2 फटके मारले. मला कळलंच नाही मी असं काय बोललो की ज्याच्यामुळे आम्हाला आणखीन फटके पडावे. म्हणलं वा, इथेच तर गडबड होते म्हणलं. जर तुम्ही असं म्हणताय की मी म्हणजे आत्मा आहे, बाकी सगळं मिथ्या आहे, तर तोही तसंच म्हणणार आहे. हा पहिला भाग. दुसरं, ज्यावेळेला तुम्ही असं म्हणताय की मी म्हणजे आत्मा आहे, त्यावेळेला तुमच्यातला मी अजून जागा आहे हे अजून तुम्ही विसरू शकलाल नाही. तुम्ही कोणाला मी म्हणताय हे नक्की समजून घेणं आवश्यक आहे की मी आत्मा आहे असं जेव्हा मी म्हणतोय त्यावेळेला नेमका हा मी कोणाला संबोधतोय. मी ज्या वेळेला एखाद्या गाडीला धक्का मारला हे जर खोटं असेल, तर त्यांनी तुम्हाला मारलेलं सुद्धा खोटंच आहे. मग तुम्हाला राग यायचं कारण काय? तुम्ही जर स्वतःला आत्मा आहात, चैतन्य आहात असं म्हणताय, तर तुम्हाला त्यांनी मारल्यानंतर राग यायचं कारण नाही. परंतु गंमत अशी आहे, आपण या व्यावहारिक जगतामध्ये जगतो आणि व्यावहारिक जगतामध्ये त्याची गाडी, माझी गाडी वेगळी असते. माझं शरीर, समोरच्याचं शरीर वेगळं असतं. मला राग येतो तसा त्यालाही राग येतो. या सगळ्या गोष्टी होत राहतात. आपण, म्हणून मी वारंवार जे सांगत आलो आणि परवा दिवशी मेसेजमध्ये लिहिलं, पॉइंट ऑफ रेफरन्स फार महत्वाचा आहे. आपण जिथे जगतो आहोत तो रेफरन्स पॉइंट फार महत्वाचा आहे. त्या रेफरन्स पॉइंटनीच आपल्याला सगळं बघणं आवश्यक आहे. तुम्ही रेफरन्स पॉइंट एक करताय आणि जगताय एका प्लॅटफॉर्मवरती असं नाही चालणार. कॅनव्हास एका ठिकाणी ठेवलाय आणि ब्रश एका ठिकाणी फिरवताय, चित्र कसं तयार होईल? ज्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही ती गोष्ट पाहताय त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्याचे रिफ्लेक्शन, त्याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला भोगावे लागणार आहेत. आणि त्यासाठी मी शंकराचार्यांचं उदाहरण पण दिलं होतं
आणखीन एक उदाहरण देईल. असंच एकदा स्वामी विवेकानंदांसमोर एक व्यक्ती आला, खूप भांडायला लागला आणि स्वामीजी तुम्ही सगळं सांगता ते खोटं आहे. म्हणले काय झालं? म्हणे मी रस्त्याने चालत होतो आणि रस्त्याने चालत असताना 2 कुत्री माझ्या मागे लागली. तर कुत्री मागे लागल्यानंतर मी तिथेच उभा राहिलो. मी म्हणलं अरे त्याचा आत्मा माझा आत्मा सारखाच आहे. दोघांमध्ये एकच परमेश्वर आहे. मी शांत उभा राहीन, ते काही करणार नाहीत. पण त्याच वेळेला म्हणे रस्त्याच्या बाजूला उभी राहिलेली 2 माणसं होती. त्यातला एक माणूस जोरात ओरडून मला सांगत होता, की "अरे पळ, पळ, ते तुझे कुत्रे मागे लागलेत. तू कुठेतरी जाऊन लप किंवा त्याच्यापासून सुरक्षित जागा शोध." पण मी काही ऐकलंच नाही. मी म्हटलं, "अरे काय मूर्ख माणूस आहे. कोणापासून पळायचं मी? तो कुत्रा दिसतोय तुम्हाला, पण तो कुत्रा नाहीच आहे." असं मी सगळं म्हणलं आणि त्या कुत्र्याने म्हणे मला चावलं. हे बघा केवढ्या जखमा झाल्यात. स्वामीजी हसायला लागले. ते म्हणले, "अरे तू फक्त त्या कुत्र्यातलाच आत्मा हा किंवा त्या कुत्र्यामधलंच चैतन्य पाहिलं. तो जो शेजारी उभा राहून बसलेला माणूस होता, जो तुला सांगत होता तिथून पळ, त्या ईश्वराकडे तू पाहिलंच नाहीस. तो पण देवच होता ना, त्याच्यामध्ये पण आत्माच होता, त्याच्यामध्येही चैतन्य होतं. पण तू स्वतःच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी फक्त एखाद्या गोष्टीची कल्पना केली आणि तिथेच चुकला." सो प्रतिबिंब ज्याला आपण म्हणतोय आणि ज्याला वास्तव किंवा सत्य एखादी गोष्ट मानतोय, तर तुम्ही कोणत्या फेजमध्ये आहात, तुमचा पॉइंट ऑफ रेफरन्स काय आहे, तुम्ही कोणत्या संदर्भाने ती गोष्ट पाहत आहात, हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. इथे जर चूक केली तर तुम्ही जगाच्या व्यवहाराच्या दृष्टीनं चुकणार आहात आणि त्याचा भुर्दंडही तुम्हाला भोगावा लागणार. आणि त्यात काही चुकीचं नाही. जसं पुढे जाऊन कृष्ण जो आहे तो अर्जुनाला सांगतो, की "अरे मी तुला युद्धाला प्रेरित हो असं वगैरे म्हणतोय, पण मी ह्याची खात्री देऊ शकत नाही की तू मरणार नाहीस. कदाचित एखादा बाण तुला येऊन लागेल, तूही मरून जाशील, पण तरीही तुला युद्ध करावं लागेल. असं होणार नाहीये की आता तुला सगळं ज्ञान झालेलं आहे, आता तू युद्ध कर, आता तुला कुठलेच बाण लागणार नाही. असं नाही होणार. तू जशी क्रिया करणार त्याची प्रतिक्रिया ही निसर्गाकडनं ठरलेलीच असते आणि आपल्याला न्यूटनचा लॉ सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया ठरलेली असते, इक्वल अँड अपोजिट. तुम्ही जेवढी शक्ती लावणार तेवढीच शक्ती त्याच्या विरोधात्मक लागणार आहे आणि हाच निसर्गाचा नियम आहे आणि हेच निसर्गातील सत्य आहे. त्यामुळे तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात ती अवस्था फार महत्वाची आहे. तो पॉइंट ऑफ रेफरन्स फार महत्वाचा आहे. हा जर तुम्ही विचार करणं चुकलात, तर मग या 2 माणसांसारखं होणार आहे. म्हणून सांगितलं जर 2च श्लोकांमध्ये खरं तर गीता संपायला हवी होती. काहीच अवघड नव्हतं. पण ह्या 2च श्लोकांमध्ये जर गीता संपवायची असती तर 700 श्लोक भगवंताला सांगायची आवश्यकताच पडली नसती. त्यांनी अर्जुनाला 2 श्लोकात सांगून मोकळा झाला असता. तर आत्ताही त्यांनी सांगून झालेलं आहे की हा आत्मा एकमेव आहे. तोच चिरंतन टिकणार आहे. बाकी काहीच नाहीये. झालं. कन्क्लुजन पण झालं. रिझल्ट झाला. आता कशाला पुढे काही बोलायचं आहे? पण तरीही भगवंत ही गोष्ट सांगतोय कारण ह्याच्यामध्ये चुका होणार आहेत हेही त्याला माहिती आहे. हे जितकं छान वाटतं तितकं ते आजच्या श्लोकांमध्ये आपल्याला कळेल. प्रत्येक गोष्टींचे संदर्भ, प्रत्येक गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन हे का महत्वाचं आहे आणि त्यातनं काय घडतं. आणि म्हणून भगवद्गीता ही समजून घेत असताना, ते तत्वज्ञान समजून घेत असताना पॉइंट ऑफ रेफरन्स फार महत्वाचा असतो. मी स्वतःला असं म्हणतो की मी म्हणजे आत्मा आहे. अरे दुसरा पण आत्माच आहे ना. त्या कुत्र्यामध्ये पण आत्माच आहे, त्याचा पण आत्मा आहे, प्रत्येकाचा आहेच ना. पण माझाच काय तो आत्मा आणि दुसऱ्यांचा काहीतरी वेगळं काहीतरी आहे किंवा ते मूर्ख माणसं आहेत, ते अज्ञानी माणसं आहेत असं म्हणणं चुकीचंच आहे. जसं तू आहेस तसं तेही आहे. जसं तू एक प्रतिबिंब आहेस तसं तेही एक प्रतिबिंबच आहे. त्यामुळे स्वतःचं फक्त अस्तित्व स्वीकारायचं आणि दुसऱ्याचं नाकारायचं असं करणं म्हणजे अज्ञान आहे. आणि म्हणून गीता समजून घेताना आपल्याला संपूर्ण 700 श्लोक पचवावे लागतील. तेव्हा कुठे जाऊन थोडीशी आपल्याला गीता कदाचित समजू शकेल. आणि म्हणून स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचंय की गीता ही फुटबॉलच्या ग्राउंडवर जेवढी जास्त समजेल तेवढी प्रत्यक्ष वाचून सुद्धा समजणार नाही. आता फुटबॉलच्याच ग्राउंडवर म्हणून लगेच आता अरे स्वामीजींनी सांगितलं फुटबॉलच्या ग्राउंडवर चला आता फुटबॉल खेळायला सुरुवात करू. असं जर केलं तर परत तुम्ही चुकणार आहात. ते काय सांगतायत आणि कोणत्या पॉइंट ऑफ रेफरन्स मधून सांगतायत हे समजून घेतल्यानंतर ती गोष्ट सहज सोपी होईल.
मग ती स्वयंपाक करताना सुद्धा गीता छान समजू शकते. ज्ञानेश्वरीचे आपण संदर्भ घेणार आहोत त्यावेळेला माऊलींनी दिलेले दृष्टांत जे आहेत इतके समर्पक आहेत आणि आपल्या दैनंदिन व्यवहारातले आहेत. आणि म्हणून गीता ही दैनंदिन जीवनामध्येच समजून येते. दुसरं एक आणखीन एक गंमत अशी आहे, गीता व्यवस्थित नाही समजली तर कशी गंमत होते. एका मुलीचा फोन आलेला आपल्याच ग्रुपमधल्या आणि ती म्हणली, दादा मला तर गीतेमधलं मूळ तत्वज्ञान समजतंय, ह्या आत्मा अमर आहे आणि ह्या शरीर नश्वर आहे, आपण काहीच करत नाही, हे सगळं जे आहे ते सृष्टीच्या नियमानुसार चालतं वगैरे वगैरे. म्हणजे आता मला अभ्यास करायची गरज नाही. म्हटलं का बरं? काय करायचं अभ्यास करून? अभ्यास करायचा, मार्क पाडायचे, हे सगळ्या खोट्या जगतामध्ये किती खेळायचं? त्यापेक्षा मला शांत राहणं जास्ती आवडेल. आणि मी शांत राहते, अभ्यास न करता. म्हटलं परत चुकलो. आपण गीतेतला अन्वयार्थ समजून घेऊ शकलो नाही. श्रीकृष्णाचा दृष्टिकोन समजायचा आपण प्रयत्न करत नाही आणि अर्धवट ज्ञानाने आपण आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथेच आपली थट्टा होते, तिथेच आपल्या चुका घडतात. म्हणलं जर कृष्णाला असं सांगायचं असतं की हे सगळं विश्व जे आहे ते एकमेव चैतन्याने आहे, बाकी सगळं नश्वर आहे, तर त्यांनी अर्जुनाला सांगितलं नसतं की युद्ध कर म्हणून. त्यांनीही अर्जुनाला हेच सांगितलं असतं की अरे कशाला युद्धाच्या फंदात पडतोय, हे युद्ध वगैरे सगळं खोटं आहे, तू बस निवांत, येऊ दे बाण, तुला लागतील, त्याच्या पलीकडे काय होणार आहे. पण भगवंताने असं कधीच सांगितलं नाही आणि तो कधीच सांगणारही नाही, कारण सत्य हे नाकारून चालत नाही. त्यामुळे कर्म हे करावंच लागतं आणि जे कर्म कराल त्याच्यानुसार त्याचे रिझल्टही भोगावेच लागतात. आज म्हटलं तुला अभ्यास करावासा नाही वाटत आहे, नाही केलास तो अभ्यास, त्यांनी होणारे दुष्परिणाम हेही तुलाच भोगावे लागतील. तेव्हा म्हणायचं नाही देवा तू का करत नाहीस. तेव्हा तोच देव त्या शिक्षकांच्या रूपाने कोणातरी मदतनीसाच्या माध्यमातून सांगत होता की अभ्यास कर, तेव्हा त्या देवाला नाकारलंस कारण तुझा देव तुझ्या संकल्पनेतला होता, जो तुला आवडेल तेवढीच गोष्ट सांगतोय असं म्हणून तू त्या देवाचंच ऐकलं. पण जो तुला गाईड करत होता की अभ्यास करणं आवश्यक आहे, तो सिरियसली असला पाहिजे, आपलं आयुष्यातलं ध्येय गाठलं पाहिजे, हा सांगणारा देव काही तुम्हाला दिसलाच नाही. म्हणजे तुमचा देव हा सिलेक्टिव्ह आहे, निवडक आहे, तुम्हाला जेवढा योग्य वाटतो तेवढाच देव. मला आवडीचं कोणी म्हणलं की अरे हा देवाची इच्छा आहे, आणि माझ्या नावडीचं म्हणलं की ती देवाची इच्छा नाही, ती त्याची इच्छा. हा जो सिलेक्टिव्हनेस आहे हा भगवंतानी कधीच सांगितला नाही. आणि म्हणून म्हणलं गीता ही पूर्ण गीता संपल्याशिवाय कुठल्याही कन्क्लुजनवरही येऊ नये, आणि रादर पूर्ण संपल्यानंतरही अख्खं जीवन संपेपर्यंतही कन्क्लुजनवर येऊ नये, पण त्याचं चिंतन जरूर करत राहावं, त्यातनं शिकत जरूर राहावं. आणि हे गीतेतलं ज्ञान कधीही न संपणार आहे. जेवढं शिकता येईल तेवढं शिकतच राहावं, असं हे ज्ञान आहे, ते कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही आपल्या जीवनामध्ये. आणि म्हणून गीताचा अन्वयार्थ पाहताना किंवा त्याचं तत्वज्ञान समजून घेताना जर आपण मिसगाईड होत असाल, मिसकन्सेप्ट आपल्या डोक्यात बसत असतील, तर त्या वेळीच क्लिअर करा. अदरवाईज होणाऱ्या नुकसानाला आपण स्वतः कारणीभूत असाल. मग पुन्हा भगवंत तोच म्हणेल, मी आत्मा आहे किंवा मी चैतन्य आहे, मी ना करता आहे ना उपभोक्ता आहे ना एक्सपिरियन्सर आहे. जे करतोय तुझं तुझं भोगायचं. तुम्ही उद्या गरिबीत जगलात, उद्या तुम्हाला आणखीन कसले त्रास झाले, त्याच्याशी ईश्वराचा काहीही संबंध नाही. म्हणून कर्म हे परमेश्वराने प्राधान्याने सांगितलेलं आहे की तुला कर्म करावंच लागेल. कर्मापासून पळ काढून तुला कुठेही जाता येणार नाही. कारण अर्जुनाने आपण बघितलं पहिल्या अध्यायामध्ये भगवंताला असं म्हणलं होतं की अरे हे करण्यापेक्षा मी तपश्चर्या करतो, साधना करतो, ते मला जास्ती संयुक्तिक वाटतं. भगवंत म्हणलं उपयोग नाही, कारण तिथे जाऊन सुद्धा तुझ्या डोक्यात इथलेच विचार राहणार, ना तुला ते मिळणार ना तुला हे मिळणार आहे. आणि म्हणून कर्मापासून पळ काढून कुठलीच गोष्ट साध्य होऊ शकत नाही. कर्म करूनच त्यातनं आपल्याला बाहेर पडता येतं. अशी एक दोन उदाहरणं या आठवड्यात घडलेली आणि अनुभवलेली आपल्याला सांगितली. त्यामुळे योग्य पद्धतीनं ह्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न आपण जरूर करावा, अशी आपल्याला विनंती आहे. आजचा श्लोक आपण 20व्या श्लोकाकडे जाणार आहोत. राईट. न जायते म्रियते वा कदाचिन्नम् अयं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यं शाश्वतो अयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे.
अयम म्हणजे हा, कदाचित किंवा कोणत्याही काळी, न जायते जन्मत नाही, वा तसेच, न म्रियते मरतही नाही. पुन्हा वा म्हणजे तसेच, भूत्वा उत्पन्न होऊन, भूयः पुन्हा, न भविता उत्पन्न होणार नाही, यतः कारण, अयम हा, अजह अजन्म आहे, नित्य नित्य आहे, शाश्वतः म्हणजे सनातन किंवा अगदी जुना, पुराणः पुरातन किंवा आणखीन एक त्याचा अर्थ असा आहे की जे कधीही जुनं होत नाही ते. शरीर म्हणजे शरीर, हन्यमाने मारले गेलेले असतानाही, हा अयम न हन्यते मारला जात नाही. हा आत्मा शब्द कंसातला आहे, इथे आपल्याला संबोधनच घ्यायचं आहे. हा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही, तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणार नाही, कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा आत्मा मारला जात नाही. आपण मागच्या काही श्लोकांमध्ये या आत्म्याचं स्वरूप वर्णन जे आहे ते पाहिलेलं आहे. कशा प्रकारे हे चैतन्य कायम आपल्यासोबत राहतं याचीही आपण अनेकशी उदाहरणं पाहिली. जसं एक अगदी आवडीचं उदाहरण म्हणजे तो पिक्चरचा जो स्क्रीन असतो, तो स्क्रीन, की ज्या स्क्रीन शिवाय पिक्चरला काही अर्थ नाही, पण विदाऊट पिक्चर स्क्रीनला मात्र नक्कीच अर्थ आहे. त्यामुळे स्क्रीन कायम तिथेच असते, त्याच्यावरती लाईट असो अथवा नसो. त्याच प्रकारे हा आत्मा चिरंतन असतो, सदैव असतो, तो कधीच नाही अशी गोष्ट असू शकत नाही. आता असं म्हणलं की हा आत्मा कधीही जन्मत नाही. त्याच्यामध्ये जो शब्द आहे अज, अज म्हणजे जन्माला येणारा, किंवा ज म्हणजे जन्माला येणारा, अज म्हणजे जन्माला न येणारा. तर आत्मा हा कधीही जन्माला येत नाही किंवा तो मरतही नाही. म्हणजे एक साधं आपण उदाहरण बघूया, आपल्या शरीराचं बघूया. आपलं शरीर हे आईच्या पोटामध्ये जन्माला आलं, प्रसूती झाल्यानंतर, डिलिव्हरी झाल्यानंतर त्याचं अस्तित्व जे आहे ते दिसायला लागलं, म्हणजे तो एक्झिस्ट करायला लागला. मग हळूहळू त्याची वाढ व्हायला लागली. एक छोटंसं बाळ होतं, त्याच्यापासून तो मोठा व्हायला लागला. हळूहळू तारुण्यावस्था आली. आणि हे सगळं करत असताना जशी ही वाढ होतीये, त्याच्यासोबतच आता त्याचे उतार वयाकडेची त्या वाटचाल चालू आहे. म्हणजे त्या शरीराचा नाश होणं सुद्धा ऍट द सेम टाइम चालू आहे. एकाच वेळेला तो वाढतोही आहे आणि एकाच वेळेला त्याचं जीर्ण अवस्था सुद्धा त्याची सुरुवात आहे. आणि असं करून तो उतार वयाकडे जातो. त्याच्या शरीरातली जी काही एनर्जी असते ती थोडी आपल्याला कमी वाटायला लागते. त्यातलं शरीरातलं तेज म्हणूया, चेहऱ्यावरचे भाव असतील, स्किनचा भाव असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलायला लागतात. आणि हळूहळू हळूहळू तो संपून जातो, शरीर संपतं. हा आपला शरीराचा प्रवास आहे. म्हणजे शरीर आधी जन्माला येतं आईच्या पोटामध्ये, जे आपल्याला दिसत नाही. हळूहळू त्याची पोटामध्ये वाढ होते. आज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण ती वाढ पाहू शकतो. पण त्याचं एक्झिस्टन्स जो आहे, सत्य स्वरूप आपल्या डोळ्यांना सगळ्यांनाच दिसतं, ते म्हणजे आफ्टर डिलिव्हरी प्रसूती होते आणि आपल्याला अस्तित्व येतं. हे अस्तित्व आल्यानंतर आपली वाढ होत राहते आणि हळूहळू त्याचं डिग्रेशन पण चालू होतं, त्याचं नाश होणं पण चालू असतं आणि मग शेवटी तो संपतो. अशीच कुठलीही गोष्ट घ्या, प्रत्येक गोष्टीची निर्मिती होते, ती जन्माला येते, मग त्याचं अस्तित्व येतं, मग ती काही काळ टिकते किंवा काही काळ वाढही होते, डिपेंड्स ऑन ती वस्तू कोणती आहे किंवा व्यक्ती जे आहे. त्याच्यानंतर ती संपते, कुठलीही गोष्ट घ्या. परंतु भगवंत या ठिकाणी असं म्हणतो की हा आत्मा हा जन्मालाही येत नाही आणि मरतही नाही. म्हणजे या आत्म्याला हे होणारे जे बदल आहेत, हे बदल अनुभवताच येत नाही किंवा तो अनुभवू शकतही नाही, आणि ते त्याच्याशी रिलेटेडच नाही. याच्यावर तर माऊली फार सुंदर उदाहरण देतात.
ते उदाहरण आपल्याला अगदी पटणारं आहे, समजणारं आहे. माऊली असं म्हणतात, जैसे स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नीची साच आपजे, मग चेवनिया पाहिजे तव काही नाही. म्हणजे आपण जे स्वप्नामध्ये पाहतो ते स्वप्नामध्येच एक्झिस्ट करतं. आपण जेव्हा स्वप्नातून बाहेर येतो, जाग येते आपल्याला, त्यावेळेला आपण जर पाहिलं तर आपण म्हणतो अरे ते सगळं स्वप्न होतं, त्याला कुठलंही अस्तित्वच नसतं, ते स्वप्नापुरतच असतं. जैसे स्वप्ना माझी देखीजे, ते स्वप्नीची साच आपजे, ते तेवढ्यापुरतच एक्झिस्ट करतं. ज्या क्षणी जाग येते त्या क्षणी ते त्या ठिकाणी नसतं. आणखीन एक माऊली उदाहरणं देतात. तैसी सॉरी का पूर्ण कुंभ उलडला, तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला, परी भानू नाही नासला तया सवे. एखाद्या मडक्यामध्ये जर पाणी ठेवलं असेल तर त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. जर हा मडकं उलटलं, ह्यातलं पाणी सांडलं, तर आपण असं म्हणू का की अरे सूर्य सांडला, सूर्य वाहून गेला? नाही म्हणणार. आपण काय म्हणतो? पाणी वाहून गेलं. कारण सूर्याचं अस्तित्व मूल तिथंच आहे. आपल्याला ते पाण्यामध्ये भासत होतं. तिथे आहे असं वाटत होतं. पण ज्या क्षणी ते पाणी तिथनं निघून गेलं, वाहून गेलं, त्या क्षणी ते सूर्याचं प्रतिबिंब सुद्धा तिथनं निघून गेलं. म्हणजे त्या पाण्यामध्ये सूर्य होता की नव्हता? बघा गंमत आता. काहींना असं वाटतंय की तो पाण्यामध्ये होता, काहींचं म्हणणं आहे ते प्रतिबिंब होतं, काहींचं म्हणणं आहे ते नव्हता, क्षणिक होता. बरं, पाण्यामध्ये जो सूर्य होता असं आपण जे म्हणतोय, त्या मडक्यामध्ये जे पाणी भरलं होतं त्याच्यामध्ये जो सूर्य दिसत होता, तो सूर्य खरंच तिथं होता का त्या आकाशातल्या सूर्याचं प्रतिबिंब त्याच्यात दिसत होतं आणि म्हणून आपण म्हणत होतो इथे सूर्य आहे? तर आपल्याला लक्षात येईल की त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब होतं, सूर्य नव्हता. पण ते प्रतिबिंब अशा प्रकारे पडलं होतं की जणू काही तो खरा वाटावा आणि म्हणून आपल्याला पाण्यामध्ये सूर्य आहे असं वाटतं. स्वाभाविक आहे. पण ज्ञानयुक्त नजरेने जर पाहिलं, एखादा जाणकार असेल, लहान बाळ जर काय म्हणेल, अरे बघा सूर्य आला, किंवा अगदी आपण ती गोष्ट माहिती आपल्याला इसाप नीती का हितोपदेश मधली, की तो जो सिंह असतो, तो सिंह सगळ्या जंगलातल्या प्राण्यांना त्रास देत असतो आणि त्यांनी अशी घोषणा केलेली असते की रोज प्रत्येकाने मला एक येऊन शिकार आणून द्यायची. एके दिवशी सशाची वेळ येते, ससा म्हणतो आता काय करावं, आणि तो म्हणतो ह्या सिंहाचा एकदा असा बंदोबस्त करायला हवा. म्हणून तो सिंहाकडे जातो आणि तो म्हणतो, राजा, की म्हणे मी खूप घाबरलोय कारण तुमच्यापेक्षा शक्तिवान असा एक सिंह या जंगलात त्यांनी प्रवेश केलाय. सिंहाला राग येतो, त्याचा इगो हर्ट होतो, माझ्यापेक्षा बलशाली असा कोण आहे? तो सशाला म्हणतो चल मला दाखव म्हणून, आणि ससा जो आहे तो त्याला घेऊन येतो. विहिरीमध्ये एका ठिकाणी घेऊन येतो. त्या विहिरीमध्ये तो म्हणतो की हे बघा महाराज, तो इथे या ठिकाणी आहे. तो सिंह जोरात डरकाळी फोडतो. त्या विहिरीच्या खोलीमुळं अवकाश जिथे आहे, ते स्पेस जे आहे त्याच्यामुळे त्याचा इको येतो आणि ती सिंहाची डरकाळी आणखीन मोठ्या आवाजामध्ये या सिंहाला ऐकू येते. त्याला वाटतं खरंच आपला हा आतमध्ये सिंह कोणतरी मोठा दिसतोय, म्हणून तो आत डोकावून पाहतो. आत डोकावून पाहिल्यानंतर त्याला त्याचं प्रतिबिंब दिसतं आणि मग त्या सिंहाला हरवण्यासाठी तो आतमध्ये उडी मारतो. सस्याचं काम झालेलं असतं, जंगलाचं काम झालेलं असतं. आता सिंह काही यांना त्रास देणार नसतो. जर इथे हा सिंह या सशासारखा जाणकार असता, तर त्याला नक्कीच हे कळलं असतं की त्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतंय, त्या पाण्यामध्ये सिंह नाहीच आहे. पण जे सशाकडे ज्ञान आहे ते सिंहाकडे नाही, बिकॉज ऑफ इग्नोरन्स, बिकॉज ऑफ अज्ञान. कारण तो सिंह अहंकाराच्या अज्ञानामध्ये आहे, की माझ्याशिवाय असा कोण असूच शकत नाही या अहंकारामध्ये तो अज्ञानामध्ये मुडाला आणि त्यामुळे त्याचा घात झाला. आपलंही तसंच होतं. त्या पाण्यामध्ये तो सूर्य आहे असं भासतं, पण आपण त्यालाच खरं मानून बसतो आणि मग पाणी वाहून गेलं म्हणून रडत बसतो. तसं लहान बाळाला आपण चंद्राची प्रतिमा दाखवतो, चांदमामा कुठे आहे,
आज या आठवड्यात चंद्रयान आपलं भारताचं तिथे पोहोचलं, आपल्या सगळ्यांनाच त्याचा अभिमान वाटला. तर तो चंद्रमामा आपण लहानपणापासून अशा प्रतिबिंबांमध्ये पाहिलेला आहे, आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. आणि तो ज्या तिथनं जातो, ते भांड काढलं जातं किंवा ज्याच्यात रिफ्लेक्शन असतं ते निघून जातं, त्याला ते बाळ रडतं, कारण ते बाळ अज्ञानात असतं, त्याला माहितीच नसते हे प्रतिबिंब आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये हे जे चैतन्य आहे, हे चैतन्य आपल्याला वाटतंय की हे चैतन्य इथे आहे, आता माझ्यामुळेच या चैतन्याला अस्तित्व आहे, मी जर नसलो तर हे चैतन्य असणारच नाही, असा माझा अहंकार जो आहे, हा मला सदैव जाणीव करून देत असतो की माझ्यामुळे याचं अस्तित्व आहे, त्याच्यामुळे माझं नाहीये. पाण्याला किंवा त्या मडक्याला असं वाटतंय की मी या पाण्याला इथे माझ्या आकारात धरून ठेवलंय म्हणून सूर्य आहे. वस्तुतः तसं नसतं, पण अज्ञान. तसंच आपल्यालाही असं वाटतं की हा जो सूर्य आहे, हे जे चैतन्य आहे, हा जो ईश्वर आहे, याचं अस्तित्व माझ्यामुळे आहे, मी जर नसलो तर ह्या ईश्वराला अस्तित्वच असणार नाही. आणि इथेच चूक करतोय आणि तो भगवंत आपल्याला ती जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतोय की हा आत्मा जो आहे, हा कधीही जन्माला येत नाही, तो कायम तिथे असतो. आता गणितामध्ये एक टर्मिनॉलॉजी आहे जी अनेकांना माहिती असेल, किंवा मराठीमध्ये आपण ज्याला अनंत असा शब्द वापरतो, इन्फिनिटी. अनंत म्हणजे काय? मोजता न येणारं. आता आपलं सामान्य गणिताचं ज्ञान किती आहे आपण बघूया. ही जे इन्फिनिटी आहे, ह्या किती इन्फिनिटी एक्झिस्ट असू शकतील असा आपला अंदाज आहे, किंवा असं आपलं ज्ञान आहे. हे अनंत किती असू शकतात? अनंत किती सोपं आहे. अनंत किती असू शकतात? गणितातला साधा प्रश्न आहे. इन्फिनिटी आपण मांडतो, आपण ज्याला मोजता येत नाही त्याला अनंत म्हणतोय. अनंत अनेक असू शकतील असं कसं आपण म्हणणार? कारण अनेक असू शकतील याचा अर्थ आपण त्याला काउंट करू शकतोय ना. अनेक असू शकतील और अनंत अनंत असू शकतील असं कसं म्हणणार? ते अनंत आहे म्हणून तर त्याला आपण तो वर्ड वापरलाय ना, की ते मोजताच येत नाही म्हणून तर ते अनंत आहे. तर ते मोजता आलं असतं तर असं नाही म्हणू शकत इन्फिनिटी प्लस वन. अरे ते प्लस वन केलं की इन्फिनिटीच होते ना. सो इन्फिनिटी जे आहे, अनंत जे आहे, ते एकच असू शकतं. ते असं नाही असू शकत हे अनंत वेगळं आहे, हे अनंत वेगळं आहे, ते अनंत वेगळं आहे, असं नाही असू शकत. अनंत एकच असतं म्हणून ते अनंत असतं. मग हा जो आत्मा आहे, हे जे चैतन्य आहे, हा जर अनंत असेल, ह्याची शक्ती जी आहे ती अनंत असेल, व्हॉट एव्हर तुम्ही त्याला काही म्हणा, तर ती एकच असली पाहिजे. हे पुढच्या काही अध्यायांमध्ये आपल्याला आणखीन डिटेलमध्ये समजून घ्यायचं. आता जस्ट इन शॉर्ट आपल्याला समजायचंय. जर ते अनंत, हा जो आत्मा आहे, हे जे चैतन्य आहे, हे जर अनंत असेल तर ते एकच असलं पाहिजे, ते दोन दोन असू शकत नाही. म्हणून माझ्यामध्ये असलेला आत्मा हा अनंत आहे, तुमच्यामध्ये असलेला आत्मा अनंत आहे, आणखीन तिसऱ्यामध्ये असलेला आत्मा अनंत आहे, असं म्हणणंच चूक आहे. वाक्य असं असेल, माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये, आणखीन तिसऱ्यामध्ये, सगळ्यांमध्ये असलेला आत्मा एकच आहे, कारण तो अनंत आहे. तो लिमिटलेस आहे. हा कसा लिमिटलेस आहे ह्याचं एक्सप्लेनेशन इन डिटेलमध्ये, अगदी एक अख्खा श्लोक आपल्याला त्याच्यावरती घ्यायचा आहे, तो आपल्याला नंतर बघायचा आहे. आणि त्यावेळेला आपल्याला कळेल की येस, आपण जे म्हणतोय की हा आत्मा पाहता येत नाही किंवा हा आत्मा कसा अनुभवता येत नाही आणि तो का अनुभवता येत नाही, तो का पाहता येत नाही, याचंही एक्सप्लेनेशन आपल्याला त्या श्लोकांमध्ये पाहायचं आहे. त्यामुळे आत्ता फक्त एवढंच लक्षात ठेवा की हा आत्मा अनंत आहे आणि अनंत एकच असतो, त्यामुळे सगळ्यांमध्ये असलेला हा आत्मा एकच आहे. आणि म्हणून हा आत्मांना जन्माला आलेला, म्हणजे तो कोणी क्रिएट केलेला नाही. सिंपल एनर्जी कन्झर्वेशन लॉ, ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे. ऊर्जा कधीही निर्माण करता येत नाही, नष्टही पावत नाही, ती फक्त एका मधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्म केली जाऊ शकते. हे जे चैतन्य आहे, हे निर्माण केलं जाऊ शकत नाही, ते ऑलरेडी एक्झिस्ट असतंच. और ते नष्टही होऊ शकत नाही, ते मारलंही जाऊ शकत नाही,
ते फक्त एका रूपातनं दुसऱ्या रूपात काय म्हणूया त्याला, त्याचं परिवर्तन किंवा ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं. या फॉर्म मधून त्या फॉर्म मध्ये, या पलीकडं काहीही करता येऊ शकत नाही. आणि जर करता येत असेल तर ती एनर्जी नाही. जर त्याची निर्मिती करता येत असेल तर ती एनर्जी नाही. कारण एनर्जी ही क्रिएट करता येऊ शकत नाही. पुढे भगवंत असं म्हणतोय, तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणार नाही. तो ज्या क्षणी एक्झिस्ट केला असेल, जेव्हा केव्हा, त्याचं आता पुढे काय म्हणूया आपण, विशेषण जी आहेत ती भगवंत सांगणार आहे त्याच श्लोकामध्ये. तर तो पुन्हा उत्पन्न होणार नाही. का? कारण भगवंत असं म्हणतो की हा जन्म नसलेला, ज्याला बर्थच नाही आहे ना, एनर्जी क्रिएट नाही करता येत, तो त्याला बर्थ नाही आहे, नित्य कायमस्वरूपी, जे आपण 16व्या श्लोकामध्ये पाहिलं की जे नाही असं कधीच असू शकत नाही. जे आहे ते कायमच असतं. जे सत आहे ते कायमच असतं आणि जे असत आहे ते कधीच नसतं. हे आपण 16व्या श्लोकामध्ये पाहिलंय. तर हा जो आत्मा आहे किंवा हे जे चैतन्य आहे, हा जो पुरुष आहे, हा कॉन्स्टंट आहे. तो कधीच बदलत नाही. कुठल्याही स्वरूपामध्ये त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे परिणामच होत नाही. मग असा प्रश्न पडतो, ऋषी प्रणवने एक छान प्रश्न विचारला, त्याचं उत्तर यथावकाश देईनच. पण त्यांनी असं विचारलं की आत्मा अमर आहे आणि तो कधीच मरत नाही आणि माणूस मेल्यानंतरही तो तिथेच राहतो वगैरे, असं त्यांनी, त्याचा प्रश्न असा आहे, आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीर टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो, मग हे शरीर तो कसं सिलेक्ट करतो, की एकातून दुसऱ्यात जे जायचंय ते कशाच्या बेसिसवरती त्याचं सिलेक्शन होतं. जाऊया आपण त्या उत्तराकडे. पण आता हा जो आत्मा, हे जे चैतन्य आहे, आपलं एक उदाहरण मी कवडस्याचं दिलं होतं, सूर्याचा कवडसा जो अंधारात पडतो आणि त्या अंधारातून पडलेला तो सूर्याचा कवडसा त्या धुलीकणांवरती तो पडतो आणि ते धुलीकण आपल्याला दिसतात आणि त्या योगे त्या धुलीकणांच्या माध्यमातून हे जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्समुळे आपल्याला तो प्रकाश जाणवतो. पण तो प्रकाश नाही म्हणून त्या ठिकाणी त्याचं धुलीकणांचं अस्तित्व नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. हे तिथंच होतं, पण त्यावेळेला जिथे प्रकाश त्याच्यावरती पडला त्याचं रिफ्लेक्शन आपल्या डोळ्यांवर झालं म्हणून आपल्याला तो दिसला. आपले डोळे त्या ठिकाणी नसतील म्हणून काय त्या धुलीकणांचं अस्तित्व नसेल का? ऑफकोर्स असणार. आपले डोळे नसले म्हणून त्या प्रकाशाचं तिथं अस्तित्व नसणार आहे का? ऑफकोर्स असणार आहे. परंतु त्याचं रिफ्लेक्शन जे आहे, त्या प्रकाशाचं रिफ्लेक्शन जे माझ्या डोळ्यांमधनं होणं अपेक्षित आहे, तेव्हाच मला ती गोष्ट दिसते. ते डोळे तिथं नसल्यामुळे मला तो प्रकाश दिसत नाही, पण तो तिथेच असतो. आता बऱ्याच वेळेला एक उदाहरण देतो आपण. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आता सध्या पावसाचा सीझन चालू आहे, तर पाऊस पडला हे आपण साधारणतः कुठल्या गोष्टींवरनं ठरवतो? तर पहिली गोष्ट, आपण प्रत्यक्ष पाऊस पाहिलाय किंवा आपण पावसात भिजलोय तर आपण असं म्हणतो की पाऊस पडतोय. ठीक आहे. किंवा दोन, मी घरात झोपलो होतो, झोपेतनं उठल्यानंतर सहज दार उघडलं आणि दार उघडल्यानंतर सगळीकडे मला ओलसर दिसलं किंवा पाणी वाहताना दिसलं, तर मी असं म्हणतो की अरे पाऊस पडून गेलेला दिसतोय बरं का. मी प्रत्यक्ष पाऊस पाहिलाय का? नाही. परंतु ते जे पाणी पडलेलं दिसतंय, रस्ता ओला झालेला दिसतोय, हे पाणी वाहताना दिसतंय, त्याच्यावरनं मी अनुमान केलं पाऊस पडून गेलेला आहे. किंवा प्रणव माझ्याकडे आला आणि तो भिजून आलेला दिसला, तर मी त्याला विचारलं, अरे पावसात एवढा भिजलास, पाऊस पडतोय बाहेर? मी पाऊस पाहिलाय का? नाही. रस्ता ओला झालाय का? नाही. पण प्रणव जो ओला झालाय त्याच्यामुळे मी हे अनुमान काढलं की पाऊस पडलाय किंवा पाऊस पडतोय. किंवा असंही होऊ शकतं की मला कोणाचा तरी फोन आला
आणि त्यांनी मला सांगितलं की अरे आमच्या इथे पाऊस पडतोय. मी पाऊस तो पाहू शकतोय का? नाही पाहू शकत आहे. मला अनुमान काढण्यासाठी काही त्याचे संकेत दिसत आहेत का? माझ्या इथला रस्ता ओला आहे का? किंवा माझ्या इथं कोणी भिजून आलेलं आहे का? तेही नाही झालेलं. पण ती जी व्यक्ती मला सांगते आहे, त्या व्यक्तीवरती माझा विश्वास आहे आणि म्हणून माझा हा विश्वास होतो की पाऊस पडतो आहे. 3 प्रकार आहेत. एक, मी प्रत्यक्ष अनुभवला. मी प्रत्यक्ष पाऊस पाहिलाय किंवा पावसात भिजलोय. 2, अनुमानावरनं ठरवलं की पाऊस पडलाय. किंवा तिसरं, कोणीतरी मला सांगितलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवून मी ती गोष्ट मान्य केली की पाऊस पडलाय. म्हणजे ह्या तीनही माध्यमातनं मला एक गोष्ट कळते, ती म्हणजे पाऊस पडलाय. मग तसंच हा जो आत्मा आहे, हा नित्य आहे. हा कायम माझ्यासोबत आहे. आपण अगदी स्वामींचा तारक मंत्र म्हणताना सुद्धा म्हणतो, नित्य आहे रे मना, की ही जी स्वामींची शक्ती आहे, ही नित्य तुझ्यासोबत आहे. पण आपल्याला ती अनुभवता येत नाहीये. ती कशी नित्य आहे, आपल्याला आठवावी लागते. आपल्याला देवाचा धावा करावा लागतो. कोणीतरी आपल्याला सांगतं, अरे आहे तुझ्या पाठीशी. मग आपण विश्वास ठेवतो. आपण स्वतः ती एक्सपिरियन्स का नाही करू शकत? जर ती आपल्या सोबत रोज आहे, नित्य आहे, तर ती आपली स्वतःची स्वतःला कळली पाहिजे की दुसऱ्यांनी सांगण्याची आवश्यकताच नाही. हाच गमतीचा भाग आहे. आपण ज्या अज्ञानामध्ये आहोत, या अज्ञानामुळे मला ती गोष्ट एक्झिस्ट होत नाही. आईच्या पोटामध्ये बाळ असताना आपण कशाच्या बेसिसवर सांगतो की या स्त्रीच्या पोटामध्ये काय मुलगा किंवा मुलगी व्हॉटेव्हर एक जीव आहे, हे कशाच्या बेसिसवर सांगतो? अनुमानावरती, डॉक्टरांनी सांगितलं म्हणून, किंवा त्या स्त्रीला होणारं फिलिंग जे ती सांगते त्याच्यावरून. आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय का तिच्या पोटात काय चालू आहे? नाही पाहिलेलं. त्या मशीन्स थ्रू आपण हे पाहू शकतो. आपण स्वतःच्या डोळ्यांनी नाही पाहत. ना स्वतःच्या कानांनी त्या बाळाचा आवाज ऐकतो. आपण अनुभवतो. ती गोष्ट बाहेरून अनुभवण्याचा, त्याचा स्पर्श किंवा त्याचे जे काही हालचाली होतात त्या अनुभवतो. पण त्याही नंतर पहिल्या सुरुवातीच्या दिवसापासून नसतात. म्हणजेच आपल्याला कुठलीही गोष्ट समजायची असेल तर एक तर ती अनुमानावरनं समजावी लागेल. दुसरं, कोणीतरी सांगितलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. और तिसरं, प्रत्यक्ष अनुभवलं पाहिजे. मग हा आपला चैतन्य रूपी असलेला आत्मा किंवा ही जाणीव, म्हणजे जाणीव हा शब्द मी वारंवार ह्यासाठी सांगतो कारण ती प्रत्येकाला लवकर समजेल म्हणून. ही जी तुमची जाणीव आहे, लहान बाळाला, म्हणजे आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेला आपल्याला हे कळत असतं का की आपण आहोत? काही ना काहीतरी व्हॉट एव्हर त्याला जी काही किरकोळ जाणीव असेल ती ही असते. आपल्या जीवनात जे जे काही घडतंय त्या प्रत्येक गोष्टींची आपल्याला जाणीव असते. जाणीव, आता मराठीमध्ये ह्या शब्दांना शेवटी मर्यादा आहेत. त्यामुळे जाणीव असणं म्हणजे काय? ते जाणवणं आपल्याला. मला खूप वाईट वाटतंय हे जाणवतं मला. मला खूप आनंद होतोय हे जाणवतं मला. अरे तो खूप रडतोय हे जाणवतं मला. हे जे जाणवणं जे आहे हे कायम असतं कुठल्याही बाबतीमध्ये. मी झोपलेलो असलो तरी सुद्धा ही जाणीव अस्तित्वात असते आणि म्हणूनच मी झोपेतनं उठल्यानंतर मला हे माहिती असतं, म्हणजे जाणवतं की अरे मी झोपलो होतो बरं का. आता हे कोणी सांगितलं मला मी झोपलो होतो? मी जाग झाल्यानंतर ती जी जाणीव जी झोपलेल्या असताना सुद्धा होती, तिने मला हे फक्त मेसेज पास ऑन केला की अरे तू झोपला होतास, मला गाढ झोप लागली होती, मला स्वप्न पडलं होतं. हे सगळं कुठं रेकॉर्ड होतंय? कोणाला जाणवतंय? आणि कोण आपल्याला सांगतंय की अरे हे होतं? ज्याला आपण ह्या कॉमन गोष्टीमध्ये ही गोष्ट वापरत नाही, पण अनेक वेळेला आपल्या आयुष्यामध्ये आपण एक शब्द वापरतो, इन्स्टिंक्ट. मला आतून खूप असं वाटतंय. तिच्या आतून खूप वाटणं जे आहे, किंवा एखादी गोष्ट खूप वेळेला सारखी सारखी आतून वाटत असते. कुठून येते ही आतून? काय घडतंय आतमध्ये? ह्याचा आपण विचार करणं आवश्यक आहे. आणि ती जी जाणीव आहे, हा जो कॉन्शियसनेस आहे, हा अवेअरनेस जो आहे, मला जाणवणं जे आहे हे नित्य आहे. हे सनातन, आता हा सनातन शब्द यासाठी आहे की ते वर्णन करायला की खूप जुना आहे. याचा उगम कधी आहे हे माहिती नाही, असा तो आहे. चौथं त्याला वर्णन केलंय,
पुराण, मगाशी म्हटलं तसं पुराणाला दोन अर्थ आहेत. एक जे अगदी जुनं आहे, खूप वर्षांपासून आहे, ज्याचा हिस्ट्री माहित नाही असं जे आहे ते पुराण आहे, किंवा जे कधीच जुनं होत नाही ते पुराण आहे. आपण मगाशी बघितलं शरीराचे विविध चेंजेस जे आहेत ते होत राहतात. पोटामध्ये असताना वेगळं, जन्माला येतो, त्याच्यानंतर वाढ होते, त्याच्यानंतर पुन्हा शरीर काय म्हणतात डिग्रेड होत राहतं आणि नष्टही पावतं. ही त्याची अवस्था सतत चालू असते आणि प्रत्येक जीवाची चालू असते. फक्त माणसाचीच आहे का असं नाही, प्रत्येक जीवाची तीच अवस्था आहे. तर हा जो चैतन्याचा किंवा आत्म्याचा जो भाग आहे, हा सनातन आहे आणि पुराण आहे. हा कधीच जुना होत नाही. असं कधी झालंय का? काल जे मला दुःख होत होतं ना, त्या दुःखाच्या वेळेला जी जाणीव होत होती, ती आता जुनी झाली. आता नवीन जाणीव व्हायला लागली मला. आजचं दुःखाची मला नव्याने जाणीव व्हायला लागली. असं होत नाही. दुःखाचं स्वरूप बदलू शकतं. दुःखाची इंटेन्सिटी बदलू शकते. पण जाणीव ती तशीच असते. त्यात काहीही बदल झालेला नसतो. म्हणजे जसं त्या पिक्चरच्या स्क्रीनचं उदाहरण दिलं होतं किंवा टीव्हीचं उदाहरण दिलं होतं. टीव्हीची जी स्क्रीन आहे ती रोज बदलतीये का? नाही बदलत आहे. पण त्या टीव्हीच्या स्क्रीनवर दिसणारं चित्र रोज बदलतंय का? हो, चित्र रोज बदलतंय. अगदी क्षणाक्षणाला बदलतंय. त्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या चित्रामुळे माझे भाव वेगवेगळे होतात. मी कधी आनंदी होतो, कधी दुःखी होतो, कधी खेद व्यक्त करतो, कधी राग येतो. अनेक भाव येतात कारण त्या चित्रावरती जे काही होतंय त्याच्याशी मी रिलेट करत राहतो. परंतु ती जी स्क्रीन आहे ती कधीच बदललेली नाही. ती तशीच आहे. आता ही बघा गंमत अशी आहे, ही उदाहरणं मी मागेही सांगितलं, ही उदाहरणं एका मर्यादेपर्यंतच असतात. ती फक्त आपल्याला काहीतरी सांगण्यासाठी त्या शब्दांचे आधार घेतलेले असतात. त्याच्या पलीकडे आपण जर फार खोलात शिरायला गेलो तर तुम्ही म्हणाल मग तो टीव्ही पण कधीतरी तयार झालेला आहे. टीव्हीचं पण कधीतरी नसणं होतंच. तर हे उदाहरण एवढंच फक्त तात्पुरतं आपल्याला समजावं म्हणून. सेम पिक्चरच्या स्क्रीनचं आहे. सेम प्रत्येक आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीशी हे जोडून बघा. ती गोष्ट जी कॉमन असते, ती जी स्क्रीन असते, की ज्याच्यामुळे ते खरं तर सगळ्याचं अस्तित्व असतं, पण ती स्क्रीन कधीच प्रत्यक्ष आपल्याला अस्तित्वात जाणवत नाही. आपण असं पिक्चर बघत असताना किंवा टीव्ही पाहत असताना आपल्याला एक एक क्षणभर तरी फिलिंग असतं का? अरे वा, मी त्या टीव्हीच्या स्क्रीनवर हे सगळं पाहतोय बरं का. किती वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स आहेत किंवा पडद्यामधले प्रत्येक तंतू वेगवेगळे आहेत. असं कधीच फिलिंग नसतं. आपण त्या चित्रामध्ये त्या जे काही चालू आहे समोर त्याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व झालेलो असतो आणि ते खरं आहे असं मानूनच आपण काम करत असतो. सो हा जो आत्मा आहे हा नेहमी असतो, परंतु तो असल्याचा कधी आपल्याला जाणवत नाही. तो जाणवेल कधी? ज्ञानामुळे. ज्यावेळेला आपण त्या पडद्यावरती चालणाऱ्या चित्रांच्या पलीकडे विचार करायला लागू, त्यावेळेला आपल्याला कळेल, अरे त्या पडद्यामुळेच खरं तर हे अस्तित्व आहे आणि हा जो पडदा आहे तो प्रत्येक थिएटरमध्ये एकच असतो. असं काही वेगळा नाही आहे, की ह्या थिएटरमधला पडदा वेगळा, इथला पांढरा आहे, तिकडं काळा निळा आहे. व्हॉटएव्हर जे काही असेल तो पांढरा आहे तर पांढरा सगळीकडे पडदाच आहे. त्याच्यावर दिसणारं चित्र वेगवेगळं असतं. ते हलतं आहे, त्याच्यात अनेक गोष्टी घडतायत, पण पडदा मात्र कॉमन आहे. तसंच हा आत्मा जो आहे, हे चैतन्य जे आहे ते तुमच्या माझ्या सर्वांच्याच या सर्व जीवसृष्टीमधल्या कणाकणांमध्ये हे चैतन्य एकच आहे, कारण ते अनंत आहे. ते जर अंत असतं, त्याला जर अंत असता तर ते प्रत्येकामध्ये विभागलेलं असतं आणि जर ते विभागलेलं असतं तर ते चैतन्य नसतं. प्रत्येक ठिकाणी ही ऊर्जा ही प्रत्येकाकडेच आहे आणि ह्या ऊर्जेच्या जोरावरतीच आपण सगळी कामं करतो. पण एखादा गायनामध्ये छान असतो, एखादा लिखाणामध्ये खूप छान असतो, एखादा त्याच्या कामाच्या ठिकाणी खूप छान असतो, एखादा स्पोर्ट्समध्ये चांगला असेल. ही सगळी त्या ऊर्जेची स्वरूपं आहेत. फक्त ती वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होते एवढाच फरक आहे. म्हणून ही ऊर्जा जी आहे, हे चैतन्य जो आहे, हा आत्मा जो आहे, हा परमेश्वर जो आहे, हा नित्य आहे, प्राचीन आहे, तो कधीही बदलत नाही. कायम नित्य स्वरूपात तो नवीनच आहे, असं त्या आत्म्याचं स्वरूप आहे. शरीर मारलं गेलं तरी आत्मा मारला जात नाही. न हन्यते हन्यमाने शरीरे. हे जरी शरीर संपलं तरी ते आत्मा जे आहे किंवा ते चैतन्य जे आहे ते कधी नष्ट होऊ शकत नाही. आणखीन एक उदाहरण माऊली या ठिकाणी छान देतात. ना तरी मठी आकाश जैसे
मठाकृती अवतरले असे तो भंगलिया आपैसे स्वरूपची. आपण मागे चिदाकाश आणि घटाकाश हे दोन शब्द आणि त्याचे अर्थ पाहिले होते की ही जी स्पेस आहे, हे जे सगळं अवकाश आहे, हे अवकाश त्या मडक्याच्या आकाराने त्याला एक मर्यादा येते आणि त्या मडक्यामध्ये आता एक स्पेस निर्माण होते. आपण म्हणतो ही मडक्यामधली स्पेस आहे. बघा, ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे. आता त्या माठामध्ये, त्या मडक्यामध्ये जे आकाश आहे, जे स्पेस आहे, ती मडक्यात होती का? तर नाही. ती ऑलरेडी स्पेस एक्झिस्ट करतच होती. त्या मडक्यामुळे फक्त सेपरेशन आपल्याला वाटतंय, है ना? बाहेरचं आकाश, बाहेरची स्पेस आणि मडक्यातली स्पेस, किंवा बाहेरची पोकळी आणि मडक्यामधली पोकळी असं आपल्याला वाटतंय, कारण ते मडक्याचा आकार त्याला विभागणी करते असं आपल्याला वाटतं. तो भंगली या आपैसे स्वरूपची. पण तो जो घट जो आहे, तो माठ जो आहे, ते मडकं जे आहे ते फुटलं, तर ते आकाश जे होतं ते मूळ रूपात तसंच आपल्याला दिसायला लागतं. पुन्हा ती स्पेस दिसते. असं काही होतं का मडकं फुटलं, अरे ही स्पेस आहे बघा इकडे गेली बरं का, आता ओरिजिनल परत त्याच्या मूळ जागेवर गेली? नाही. कारण ती तशी दोन वेगळ्या नव्हत्याच. त्या जर दोन वेगळ्या असत्या तर असं झालं असतं की त्या मडक्यातली वेगळी आहे आणि बाहेरची वेगळी आहे, त्याच्यामुळे मडकं फुटल्यानंतर मग मडक्यामधली जी आहे ती पुन्हा मूळ रूपात गेली, असं झालं असतं. पण ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगली या पैसे स्वरूपचे. त्या मठामध्ये ती स्पेस तशी झाल्यामुळे आपल्याला असं वाटलं की मडक्यात ती स्पेस आहे. तर ह्या मडक्याच्या जागेवर स्वतःचं शरीर ठेवा आणि त्या स्पेसच्या जागेवर हे चैतन्य ठेवा. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत चैतन्य आहे असं मला वाटतं, कारण हे शरीराचा जो आकार आहे, माझं जे मन आहे, हे मला असं जाणवून देतं की अरे मी स्वतंत्र आहे आणि माझ्यामध्ये हे चैतन्य आहे. पण ज्याला माझं हे शरीर संपणार आहे, तेव्हा हे चैतन्य पुन्हा असं मूळ रूपात वगैरे जाणार आहे का? तर माऊली इथं काय म्हणतात, तो भंगलिया आपैसे स्वरूपची, की ते शरीर संपल्यानंतर ते फक्त पुन्हा मूळ रूपात जसं आहे तसंच दिसणार आहे. ते काही असं इकडून तिकडे जाणार आहे असं होणार नाही, कारण ते दोन नव्हतंच. त्या शरीरामुळे किंवा आपल्यातल्या असलेल्या अहंकारामुळे आपल्याला जो स्वतःची एक आयडेंटिटी जी आहे, आपली ओळख जी आहे, की अरे मी आहे, की हा जो भाग आहे, ह्याच्यामुळे मला ते चैतन्य माझं वाटतं, की अरे हे माझं चैतन्य, हे ह्याचं चैतन्य, ते त्याचं चैतन्य असं वाटतं, कारण त्या मडक्यामुळेच त्या आकाशाला विभागणी असल्याचं वाटतं. त्यामुळे माणूस मेल्यानंतर तो आत्मा, ते चैतन्य पुन्हा मूळ रूपात जातं असं म्हणणं हे थोडंसं ट्रिकी आहे. या मडक्याच्या उदाहरणावरून समजलं तर बघा. ते इकडनं तिकडं जातं असं ज्यावेळेला आपण म्हणू, त्यावेळेला आपण एक गोष्ट त्याच्यामध्ये सांगतोय, की अरे इकडचं जे होतं आणि तिकडचं होतं, म्हणजे ह्या दोन वेगळ्या गोष्टी होत्या. मडक्यातलं आकाश आणि मडक्या बाहेरचं आकाश या दोन वेगळ्या गोष्टी होत्या असं मी एकाच वेळेला सांगतोय, की जेव्हा मी म्हणतो मडक्यातलं हे आकाश आहे, असं मी ज्याला वाक्य वापरतोय. तसंच माझ्यातलं चैतन्य असं म्हणलं, की माझ्यातलं चैतन्य आणि दुसरं काहीतरी चैतन्य हे वेगळं असलं पाहिजे असंही मी सांगतो. आणि जे आता आपण मगाशी बघितलं, अनंत हा दोन असू शकत नाही, अनंत एकच असू शकतो. मग जर हे चैतन्य अनंत असेल तर ते माझं आणि वेगळं काहीतरी किंवा त्याचं मूळ रूप असं असू शकत नाही. ते जे मूळ रूप आहे तेच आपल्यामध्ये आहे, फक्त आपल्या शरीरामुळं, आपल्या मनामुळं, आपल्या इंद्रियांमुळं आपल्याला ते वेगळं भासतं. आणि म्हणून आपलं ब्रीदवाक्य जे स्वामीजींचं आहे, ऑल पॉवर विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. ही सर्व शक्ती तुमच्यामध्येच सामावली आहे, कारण तुमच्यामध्ये जे आहे तेच मूळ रूप आहे, तोच ईश्वर आहे. ईश्वर वेगळा आणि तुमच्यातली शक्ती वेगळी असं नाहीच आहे, ते असं वाटतं. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये
तुम्ही सर्व काही आणि काहीही करू शकता. कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य असू शकत नाही, असं स्वामीजी आपल्याला सांगतात. कारण ते घटाकाश आणि चिदाकाश या दोन गोष्टी नाहीत. जर दोन असत्या तर त्याला अंत आहे. कारण माझ्यातलं चैतन्याला एक मर्यादा आहे, ते माझ्यापुरतंच आहे, ते दुसरीकडे असू शकत नाही. म्हणजे मी शांत झालो, अनंत होऊ शकत नाही. मी इनफायनाईट होऊ शकत नाही, मी फायनाईट झालो. आणि जर ते बाहेर असलेलं चैतन्य जे आहे, ज्याला मी ईश्वर असं म्हणतोय, की माझ्यातलं चैतन्य आणि ते ईश्वराचं चैतन्य, याचाच अर्थ ईश्वराचं चैतन्य माझ्यात नाही, म्हणजे ईश्वरही अनंत नसला पाहिजे, तोही शांत असला पाहिजे, त्यालाही लिमिट आहे, तो माझ्या आतमध्ये शिरू शकत नाही. ऑफकोर्स असं होऊ शकत नाही. म्हणूनच ईश्वर अनंत का आहे? कारण तो माझ्यात आणि या संपूर्ण जीवसृष्टीमध्ये सगळीकडे एकच आहे. फक्त त्या घटामुळे, त्या शरीरामुळे, त्या इंद्रियांमुळे तो मला वेगळा वाटतो. कन्सेप्ट थोड्याशा अवघड कदाचित असतील, पण मी प्रयत्न करतोय आणि माऊलींच्या या उदाहरणावरून फार सुंदर प्रकारे आपल्याला समजून घेता येते. माझ्यातलं जे चैतन्य आहे ते जर दुसऱ्यामध्ये नाही किंवा ईश्वरामध्ये नाही, जेव्हा मी असं म्हणतोय की माझ्या मृत्यू पश्चात माझ्यातलं चैतन्य ईश्वरामध्ये मिसळलं जाईल, असं ज्या वेळेला म्हणतो, याचाच अर्थ मी असं म्हणू पाहतोय की माझ्यातलं चैतन्य हे शांत आहे, लिमिट आहे त्याला, आणि ईश्वराचं चैतन्य म्हणजे ईश्वराची एनर्जी, याला पण लिमिट आहे, ती माझ्यामध्ये येऊ शकत नाही आणि मी असेपर्यंत माझ्यातली एनर्जी तिकडे जाऊ शकत नाही. ईश्वराची शक्ती ही लिमिट असू शकते का? ते लिमिटलेस आहे, ते इन्फायनाईट आहे, ते अनंत आहे. जर ते अनंत आहे तर ते एकच असलं पाहिजे. आणि म्हणूनच आपल्यामध्येच ईश्वर आहे, हे या एका घटाच्या उदाहरणावरनं माऊलींनी फार सुंदर प्रकारे समजावून सांगितलंय. मी आणि तो हा वेगळा असूच शकत नाही. तो वेगळा आहे किंवा वेगळा वाटतो, याचं कारण माझं शरीर आणि त्याचं शरीर वेगळं आहे. त्याचं मन, माझं मन वेगळं आहे, कारण हे व्यवहार आहे. आणि म्हणून ते मला वेगळं वाटतं, पण ओरिजिनली ते वेगळं नाहीच. शरीर वेगळं आहे, मन वेगळं आहे, पण त्या दोघांमध्ये असलेली जाणीव, चैतन्य, कॉन्शियसनेस, ईश्वर एकच आहे. आणि हे आपल्या सगळ्या पुराणांमधनं, ग्रंथांमधनं, श्लोकांमधनं, स्तोत्रांमधनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. गणपती अथर्व शीर्षामध्ये सुद्धा हेच सांगितलंय. आपण अगदी केंद्रामध्ये जो ऐक्य मंत्र म्हणतो, तोही तेच सांगतोय की सर्वांमध्ये एकच आहे, तो वेगवेगळा असू शकत नाही. त्याला वेगवेगळी नावं द्या तुम्ही, कारण ते घट आहे ना. हे मडकं आहे, हे फ्लॉवर पॉट आहे, हा माठ आहे, हा लाल मातीचा आहे, काळ्या मातीचा आहे, आणखीन काय तुम्हाला नावं द्यायची, ते सगळी नावं द्या. पण त्यातलं अवकाश जे आहे ते घटातलं वेगळं आणि बाहेरचं वेगळं असं असू शकत नाही. अशा प्रकारे ह्या 20व्या श्लोकामध्ये या आत्म्याचं 5 वैशिष्ट्य जे आहेत ती सांगितलेली आहेत, की तो अज आहे, तो कधीही जन्माला येत नाही, तो नित्य आहे, तो शाश्वत आहे, तो पुराण आहे किंवा तो प्राचीन आहे, आणि तो कधीही मारला जाऊ शकत नाही. सो अशी ही वैशिष्ट्य या चैतन्याची भगवंत या ठिकाणी वर्णन करतो. पुढच्या श्लोकाकडे जाऊया. वेदा विनाशिनं नित्यं य एनम् अजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम्. पार्थ म्हणजे अर्जुन, हे पार्था, एनम हा, अविनाशम नाशरहित, नित्यम नित्य, अजम अजन्मा, च म्हणजे आणि, अव्ययम अव्यय म्हणजे अजोड, जो सेपरेट नाही असा, यह जो कोणी, पुरुष पुरुष, वेद जाणतो, सह तो, कम कोणाला, कथम कसा बरे, घातयती ठार करवेल, तथा तसेच, कम कोणाला, कथम कसा बरे, हंती मारेल. फार सुंदर आहे. हे पार्था, जो पुरुष हा आत्मा नाशरहित, आता पुरुष याचा अर्थ पर्टिक्युलर जेंडर हा भाग नाही किंवा लिंग असं सांगितलेलं नाही की पुरुष आणि स्त्री मधला. पुरुष म्हणजे कोणीही व्यक्ती,
जो पुरुष हा आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा आणि न बदलणारा आहे हे जाणतो, तो कोणाला कसा ठार करविल किंवा कोणाला कसा ठार करेल, है ना? तो करताही होऊ शकत नाही आणि एक्सपिरियन्सर, अनुभव घेणाराही होऊ शकत नाही. पण याच्यामध्ये पहिलाच जो शब्द आहे अत्यंत महत्वाचा, वेद. वेद म्हणजे जाणणे. विद हा धातू आहे आणि त्याचा अर्थ आहे जाणणे. गेल्या 1.5 महिन्यापासून आपण ही गीता सेशन चालू आहे आणि 1 वर्षभरापूर्वी आपले पहिले 4 एपिसोड झाले होते. जे पहिल्यापासून आहे, जे आता 1.5 महिन्यापासून आहे, ऐकल्यानंतर बस मला आता कळलं, हा आत्माच एकमेव आहे, आत्मा चिरंजीव आहे, मी म्हणजेच आत्मा आहे, सगळं कळलं मला. बस संपलं, आता काही कळायचं राहिलेलंच नाही. अगदी वाटू शकतं. आता हे माझ्या प्रत्यक्ष जीवनात अवलंबन करायचं आहे, याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. बापरे, इकडेच प्रॉब्लेम होतोय. मी कोणाला काही म्हणायला गेलो, तो जरा मला काही बोलला की मला लगेच राग येतोय. अरे, त्याच्यातला आणि तुझ्यातला सारखा आहे. नाही, पण येतो ना राग, आता काय करू? येणार आहे तो. कारण ह्या व्यावहारिक जगतामध्ये जगत असताना माझं शरीर आहे, दुसऱ्याचं शरीर आहे, माझं मन आहे, त्याचं मन आहे, हे सगळं आहे ना. आणि ते नाही म्हणून कसं चालेल मला? आहेच आहे ते. त्यामुळे त्यांनी काला जर काही दुखावेल असं जर बोललं तर मला वाईट वाटणार आहे. एखादी चांगली गोष्ट झाली तर मला आनंद वाटणार आहे. आणि जर तसं वाटत नसेल तर मी ॲबनॉर्मल असेल, मला मेंटल हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, की अरे याला काहीच फिलिंग कसं होत नाही. हा व्यावहारिक जगतामध्ये जगतच नाहीये, हा काहीतरी अजबच जगतोय, याचा अर्थ मेंटल हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे. आणि ते बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. त्याचाही अर्थ पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत आपल्याला एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर मग आता हे सगळं कळलंय, आता कशाला पुढचे सेशन अटेंड करायचे? काही गरज नाही, मला सगळं कळलंय. छान. गंमत अशी आहे, हे सगळं कळलं असं ज्याला आपण म्हणतोय, पण ज्या प्रत्यक्ष जीवनात अवलंब करायची वेळ आली की मात्र आपली ततपप होते. कारण आपल्याला हे फक्त शाब्दिकरित्या कळलेलं आहे. आणि भगवंत इथे अतिशय जाणीवपूर्वक हा शब्द वापरत असावा. आपण सुरुवातीच्याच आपल्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं की भगवंतानी हे अतिशय जागृत अवस्थेत सांगितलेलं ज्ञान आहे, त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे. भगवंत असं म्हणतो, वेद अविनाशम, हे तू जाण. आता जाण असं जेव्हा मी शब्द म्हणतो किंवा भगवंत जेव्हा जाण असं म्हणतोय, जाणणं म्हणजे काय आहे? तर एखादं लहान बाळ जे आहे, ज्याला मी अनेकदा हे उदाहरण देत असतो, कारण ह्यातनं लवकर समजतं आणि हे प्रत्येकानेच अनुभवलेलं असतं. त्या लहान बाळाला त्या आगीपाशी जायचं असतं, त्याला अनुभवायचं असतं. ते काय आहे जे चमकतंय, ते दिसतंय, ते नेमकं काय आहे ते जाणून घ्यायचं असतं. पण त्याला काहीच ते जाणवून दिलं जात नाही, कारण मोठी कोणतरी घरातली येतात, अरे ते हा आहे, तू बाजूला हो. आणि त्याला उचलून घेतलं जातं, त्याला साईडला घेतलं, त्याला भीती दाखवली जाते की तिथं जायचं नाही. आणि तिथं गेल्यानंतर काय होईल ह्याची मोठ्यांना कल्पना असते, त्याचं माहिती किंवा ज्ञान असतं. आणि म्हणून ते बाळाला तिथे जाऊन देत नाहीत. आता थोड्या दिवसानंतर बाळाला हे कळतं की अरे तिथे हा आहे, पण तरी त्यांनी जाणलेलं नाही. एकदा कधीतरी आयुष्यामध्ये चटका बसतो, भाजलं जातं, त्याला कळतं हा म्हणजे नेमकं असतं काय. आता त्याला जगातल्या कोणीही सांगायची आवश्यकता नाही की तिथे हा आहे, तोच म्हणतो हे हा आहे. कारण त्यांनी ते आता प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. आणि ते असं अनुभवलं आहे की आता तो जन्मजात विसरूच शकत नाही. आपल्या जीवनात अशा अनेक गोष्टी घडतात, अगदी क्षणात घडतात, पण त्या अशा घडतात की आपण कायमस्वरूपी लक्षात राहून जातात. बघा, तुमच्या जीवनात जरी तुम्ही डोकावलात तरी तुम्हाला अनेक गोष्टी जाणवतील. एखादा कोणीतरी आपल्याला सल्ला दिलेला असतो, तो अगदी त्या क्षणी असा काही क्लिक होतो आपल्याला की तो कायमस्वरूपी आपण त्या अगदी आपला स्वभाव सुद्धा त्या क्षणी बदलतो. एका क्षणात, काही वेळ लागत नाही त्याला, कारण आपण ते जाणलेलं असतं. आता हे जे जाणणं आहे, हे असं काही क्षणात होतं की जे जाणल्यानंतर आपल्याला अवगत होतं की अरे आपल्याला हे कळलंय बरं का. आणि मला एखादी गोष्ट जर कळायची असेल तर ती मला माझ्या इंद्रियांच्या माध्यमातून कळावी लागते. आपण जर पेटत्या दिव्याला हात लावायला गेलो तर आपल्याला हे कळायला की अरे इथे मला भाजलंय,
हे व्हायच्या आधी आपला हात तिथून बाहेर आलेला असतो, नंतर आपल्याला कळतं. आय थिंक हे विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे. ही ज्याला मराठीमध्ये प्रतिक्षिप्त क्रिया असं जे म्हणतात, इन्स्टंट ऍक्शन जे होते त्याची इतकी त्वरित होते की त्याच्या बुद्धीला ती गम्यच होत नाही, बुद्धीला कळलेली नसते, नंतर कळते. हे जे होतं ना त्याला म्हणतात जाणणं. जे आतून होतं त्याच्यासाठी कुठल्याही इंद्रियांची आवश्यकता नाही, मेंदूची सुद्धा नाही आणि मनाची सुद्धा नाही. ते असं काही क्षणात होतं की सगळं एका क्षणात त्याला ज्ञानाची प्राप्ती होऊन जाते. ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड ज्या वेळेला ब्रह्मगिरीवरती जात असतात, जो त्यांचा नेहमीचा क्रम असतो, परंतु गोष्टी घडायच्या असतात. बहिणीनाथांचा आवाज काय येतो, हा गूढ आवाज कसला, म्हणून निवृत्ती त्या ठिकाणी शोध घेत जातो. त्या ठिकाणी गुरूंचा स्पर्श होतो आणि एका क्षणात निवृत्तींना ज्ञान होतं. हे जे क्षणात झालेलं आहे त्यालाच म्हणतात जाणणं. आणि तिथून जीवन बदलायला लागतं. आपल्याही आयुष्यात असं अनेकदा होतं. मगाशी म्हटलं तर स्वभावातल्या अनेक गोष्टी असतात आपल्या. एखादी अप्रिय असलेली गोष्टी असेल. साखर खूप आवडते, पण डॉक्टरांनी आता सांगितलं, अहो तुम्हाला डायबिटीस आहे, आता पार मराल तुम्ही. जाणलं जातं आणि त्या क्षणापासून साखर सुटते. त्यातला मोह जो आहे तो त्या क्षणी गळून पडतो. त्यासाठी कुठलीही मेहनत करावी लागत नाही. पण जोपर्यंत ती जाणत नाही तोपर्यंत मात्र रोज सांगावं लागतं, अहो आपल्याला साखर खायची नाही बरं का, त्रास होतो. कारण अजूनही ते जाणलेलं नाही. पण ज्या क्षणी ह्याची जाणीव होते, जी आतून आहे, ज्याला मनाची, शरीराची आवश्यकता नाही, ज्या क्षणी ही जाणीव होते त्या क्षणी त्या व्यक्तीचा साखरेविषयीचा असलेला मोह गळून पडतो. दॅट इज कॉल्ड जाणणे. ते कुठल्याही पुस्तकातनं आलेलं नाही, कोणाच्या भाषणातनं आलेलं नाही किंवा काही नाही. निमित्त काही घडलं असेल, पण त्या निमित्तानंतर क्षणात आतनं आपण म्हणूया त्याला घंटी वाजते आणि गोष्ट बदलते. आपण देवाच्या दर्शनाला जातो आणि कधीतरी असं होतं की तिकडे गेल्यानंतर एकदम काहीतरी वेगळंच वाटतं त्या क्षणात. कळत नाही काय घडलं, पण काहीतरी घडलं. आणि ते अगदी काही मायक्रो नॅनो सेकंदापुरतं असतं. ते जे होतं ते जाणणं आहे. पण तिथून जर बदल होत असेल तरच ते जाणणं आहे. अदरवाईज ते आपलं फक्त तर्क आहे आपला, की मला जाणवलं असं. जाणवलं शब्द आपण खूप अगदी सहज वापरतो, पण ते जाणवणं हा शब्द जो आहे तो अत्यंत डीप आहे किंवा गूढ अर्थ त्या जाणवणं ह्या शब्दाला आहे. आणि म्हणून भगवंत असं इथे म्हणतो की अरे हे पार्था, तू हे जाणून घे, किंवा जो पुरुष हे जाणून आहे, ज्याला हे माहिती आहे की हा आत्मा जो आहे, हा चैतन्य जे आहे, पुरुष जो आहे, हा नाशरहित आहे, अविनाशी आहे. तो कधीच नाश पावू शकत नाही. नाश पावणं म्हणजे काय? त्याच्यामध्ये चेंजेस होतात ना. म्हणजे जे त्याचं आधीचं अस्तित्व असतं त्याच्यापेक्षा वेगळं अस्तित्व तयार होतं, त्याला नाश असं आपण म्हणतो. आपलं शरीरही नाशवंत आहे असं आपण म्हणतो, कारण ते प्रत्येक क्षणी बदलत असतं. अनेक पेशी आतमध्ये शरीरात मरत असतात, नवीन पेशी जन्माला येत असतात. तर हे शरीर नाशवंत आहे. कुठलाही पदार्थ आपण ज्याला तयार होतो त्याला आपण म्हणतो हा नाशवंत आहे, कारण त्याच्यातली प्रक्रिया चालू असते कंटिन्युअसली. जसं जसं काळ पुढे जाईल तशातलं त्यातलं नासणं पण जे आहे ते आपल्याला दिसायला लागतं. पण ते दिसलं तेव्हाच ते सुरू झालंय का? नाही, त्याच्या अगोदरपासून ते सुरू झालेलं असतं. त्या क्षणापासून त्याचा नाश होणं सुरू असतं. म्हणून आपण म्हणतो की फ्रेश अन्न खा. म्हणजे काय? जेव्हा निर्माण झालंय त्या क्षणी त्याचं भक्षण आपण केलं पाहिजे. ज्याला म्हणतात फ्रेश अन्न. पण ते काही काळानंतर फ्रीजमध्ये ठेवून खाल्लं असेल तर त्याचा नाश झालेला असतो. काही प्रमाणात त्यातली सत्व निघून गेलेली असतात आणि नंतर आपण ती खातो. मग त्या अन्नाचा आपल्याला परिणाम भोगावा लागतो. सो प्रत्येक गोष्टी जी काही आहे, शरीर असेल, मनातला विचार असेल, हा येतो, त्याच्यावरती प्रक्रिया होते आणि तो नाश पावतो. काही विचार जे आहेत ते काही अंतराने नाश पावतात. काही विचार हे अनेक वर्ष टिकून राहतात आणि नाश पावतात. पण जे निर्माण होतं ते नाश होणारच आहे. परंतु जो कोणी हे जाणून आहे, हे जे चैतन्य आहे हे अविनाशी आहे. ते कधीही नाश होऊ शकत नाही. जे नित्य आहे, जे न जन्मणार आहे, त्याला बर्थच नाही, त्याला जन्मच नाहीये. आहेच, कायम आहे. त्याच्याशिवाय ते अस्तित्वातच असू शकत नाही. म्हणजे माझं अस्तित्व कोणामुळे आहे? तर त्या चैतन्यामुळे आहे. पण चैतन्याचं अस्तित्व माझ्यामुळे नाहीये.
मी नसल्यानंतर सुद्धा हे चैतन्य तिथंच असणार आहे, त्याच स्वरूपात असणार आहे, काहीही बदल होणार नाही. घटाकाश आणि चिदाकाश. मी मागे म्हणलं होतं की माणूस मेल्यानंतर त्याच्या भोवती ते मडकं घेऊन फिरतात आणि ते मडकं फोडतात. ह्यातलं लॉजिक हेच आहे, हे समजून सांगायचं असतं उपस्थित असलेल्या लोकांना सुद्धा आणि त्या आत्म्याला सुद्धा सांगण्याचा प्रयत्न असतो की अरे हे काही वेगळं नव्हतं, एकच होतं. तू तुझ्या मूळ रूपाकडेच प्रवास करतोय, म्हणजे तुला दुःख होणार नाही. आणि तू दुःख कशाचं करतोयस? त्या आरशातली प्रतिमा तुझी फुटली ह्याचं दुःख तू करतोयस आणि ते तू करू नयेत हे सांगण्यासाठीतली ती कृती आहे. सो हे जे कोणी जाणतो, आणि अजून एक शब्द आहे त्यातला जो आहे अव्यय. आपल्याला माहिती आहे मराठी व्याकरणामध्ये पण आपण वापरतो उभयान्वयी अव्यय. हे दोन गोष्टींना जोडणार अव्यय. उभय, दोन गोष्टींना जोडणार. हे अन्वय जे आहे, अव्यय जे आहे, हा शब्द इथे अतिशय महत्वाचा आहे. हे जे जोडणार आहे, कशाला जोडायचंय? जे दोन असतील तर ते जोडावे लागतील, जर एकच असेल तर ते जोडावं लागतच नाही. सो हे अव्यय आहे, अजोड आहे, ते दोन ह्याच्यामध्ये विभागलं जाऊच शकत नाही. हे जे कोणी जाणतो तो कसं कोणाला मारेल आणि कसं कोण मरेल? पुन्हा भगवंत इथे सांगू पाहतोय, डायरेक्ट करू पाहतोय की तू तुझ्या ओरिजिनल स्वरूपाकडे ये. आणि पुढच्या उदाहरणामध्ये, पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहे काय कर, हे जाणल्यानंतर आता काय करायला पाहिजे तुला. आणि पुन्हा माऊलींनी लिहिलेला श्लोक फार सुंदर आहे. तैसे शरीराचा लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी, म्हणूनही म्हणूनी तू हे नारोपी भ्रांती बापा. अतिशय समर्पक आणि अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये माऊलींनी आपल्याला हा श्लोक सांगण्याचा प्रयत्न केलाय की हा जो पाण्याने भरलेला कुंभ जो कलंडला, त्यामुळे त्यातलं जे सूर्याचं प्रतिबिंब जे आहे ते नाहीसं झालं असं तुला वाटतंय, पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. किंवा पुढे माऊलींनी असं म्हणलंय तैसे शरीराच्या लोपी, तसंच शरीर नष्ट झालं असतानाही आत्मरूपाचा नाश होत नाही, म्हणून हे अर्जुना तू खोट्या भ्रांतींचा आरोप सत्य स्वरूपावर करू नकोस. किती छान प्रकारे माऊली समजावून सांगतात. आणि पुढचं वाक्य अजून मौलीने फार सुंदर सांगितलंय. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारेजे चैतन्य नाथे. हे जे चैतन्य आहे, जसं जुनी फाटकी वस्त्र टाकून नवीन वस्त्र नेसावीत, त्याचप्रमाणे हा चैतन्यनाथ, हे चैतन्य, हा आत्मा शरीराचा बदल करतो. शरीर बदलतं, चैतन्य तेच राहणार आहे. घटामधलं आकाश त्या घटामधनं गेलं म्हणजे काय आकाश जातं का? तर नाही. पुन्हा नवीन मडक्याचा कुठला तरी आकार तयार होणार आहे आणि पुन्हा त्या घटामध्ये त्या आकाशाचं अस्तित्व पुन्हा दिसणार आहे. घट बदलतोय, आकाश, स्पेस हे तसंच राहत आहे. बघा किती छान एका घटाच्या उदाहरणामधनं माऊलींनी आपल्याला हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. खूप महत्वाचा श्लोक, आणि माऊलींची उदाहरणं अगदी आपल्या हृदयाला भिडणारी आहेत. अगदी लहानातल्या लहान मुलाला सुद्धा समजेल अशा पद्धतीने ती सांगितली आहेत. आणि म्हणून त्यांना माऊली म्हटलंय की आपल्यासारख्या अनेक अजाण लोकांना हे ज्ञान, हे अमृत जे आहे ते या ठिकाणी ज्ञानेश्वर आपल्याला सर्वांना देतात. आणि म्हणून ती आपली माऊली आहे की आपल्याला ज्या पद्धतीनं ते पचेल अशा भाषेमध्ये, अशा दृष्टांतामधून माऊली असं अगाध ज्ञान आपल्याला देऊन जातात. सो अशा म्हणून माऊलींनी सुरुवात ज्यावेळेला होते ज्ञानेश्वरीची, त्याला बघा कसं माऊली सांगतात पुढच्या श्लोकांमध्ये, अध्यायांमध्ये आहे की माऊली म्हणतात हे ज्ञान जे गीतेमधलं आहे ते अगाध आहे, परंतु हे अगाध ज्ञान मी माझ्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि माझ्या भाषेचं कौतुक मी तुम्हाला काय सांगावं. माझी मराठी जी आहे ती अमृतातेही पैजा जिंके अशी आहे. त्यामुळे मी माझ्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला हे सगळं समजावून सांगत आहे. मला संस्कृतचा आधार घ्यायची गरज नाही. किती थोर अनंत उपकार आपल्यावरती माऊलींचे आहेत. पुढच्या श्लोकाकडे जाऊया.
मला मान्य आहे वेळ खूप होतोय, पण अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् अन्यानि संयाति नवानि देही. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, नर म्हणजे माणूस, जीर्णानी जुनी, वासांसी म्हणजे वस्त्र, विहाय म्हणजे टाकून देऊन, अपराणी म्हणजे दुसरी, नवानी म्हणजे नवीन, गृह्णाती घेतो, तथा त्याप्रमाणे देही म्हणजे हा देहात वसणारा जीवात्मा, जीर्णानी जुनी शरीराणी शरीर, विहाय टाकून देऊन, अन्यानी दुसऱ्या, नवानी नवीन शरीरात संयाती जातो. ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नवीन शरीरात प्रवेश करतो. आताच आपल्याला श्लोकांमध्ये आपण पाहायचा प्रयत्न केला. आता हे सगळं जे आहे ह्याचा माझ्या जीवनात काय उपयोग आहे? ठीक आहे, हे तत्वज्ञान आपण सध्या बाजूला ठेवूया. माझ्या जीवनात अनेक दुःख येतात, अनेक आव्हानं येतात. मी हतबलही होतो. मला रस्ता सापडेनासा होतो. काय करावं हे समजत नाही. कुठून सुरुवात करावी हे समजत नाही. अशा अनेक गोष्टी माझ्या आयुष्यात कमी अधिक फरकाने घडत असतात. संपूर्ण जगामध्येच आजही आणि पूर्वीही जर तुम्ही अभ्यास केला किंवा पाहिलं, अगदी आपले धर्मग्रंथ लिहिणाऱ्या काळापासून आणि आजही मॉडर्न फिजिक्स किंवा मॉडर्न सायन्स आपल्याला जे काही शोध घेऊन सांगायचा प्रयत्न करतोय तिथपर्यंत दोन गोष्टी आवर्जून सांगितल्यात की ह्या दोन गोष्टी जर आपण अचीव्ह करू शकलो तर या जगात आपल्यासाठी अशक्य काहीच नाही. ते सायन्सही सांगतं आणि आपलं अध्यात्मही सांगतं. एक, तुमचं मन तुमच्या ताब्यात असेल तर, आणि दोन, जर तुम्ही आनंदी असाल तर, मनशांती ज्याला आपण असं म्हणतो, की जर तुमचं मन शांत असेल तर ह्या मनाच्या द्वारे तुम्ही जगात काहीही करू शकता. आता माझं मन शांत कधी होईल? मगाशी म्हटलं तसं माझ्या जीवनात अनेक दुःख आहेत, अडचणी आहेत, आव्हानं आहेत. मला नाही समजत आता मी ह्याच्या काय करायला पाहिजे, मला मार्ग सापडत नाहीये. त्यावेळेला हे तत्वज्ञान आपल्याला मार्ग दाखवणार आहे. की अरे तू ज्याला समजतोयस की दुःख आहे, अडचण आहे, संकट आहे, आव्हान आहे, ते तो घट आहे, तो मडकं आहे. तुझ्या आतलं जे तुझं मूळ स्वरूप आहे ते त्या ईश्वराचं रूप आहे. आणि ईश्वर कधीच हतबल होऊ शकत नाही. ईश्वर कधीच दुःखी होऊ शकत नाही. ईश्वर कधीच आव्हानांमुळे घाबरूही शकत नाही. मग तुझं ओरिजिनल रूप काय हे जर तू ओळखलं असेल तर तुझं मन त्या ठिकाणी शांत असेल. तुझं मन ज्या वेळेला शांत असेल त्यावेळेला तुझ्यातले हे चैतन्य, तुझ्यातली ही ऊर्जा तुला अशी काही ताकद देऊन जाईल की तुझ्या या शरीराद्वारे, तुझ्या या मनाद्वारे, तुझ्या आयुष्यातलं जे काही आव्हान असेल, जे काही संकट असेल ते परतवून लावण्याची ताकद तुझ्यामध्ये आपोआप येऊन जाईल. आणि ही ताकद आपली आपल्याला जाणवत नाही, आणि ही जाणवली पाहिजे यासाठी आपल्या संस्कारांमध्ये, संस्कृतीमध्ये देवाकडे जाणं, देवाची स्तोत्र म्हणणं, देवाचं उपासना करणं ह्या पद्धती यासाठी आहे की हे रोज सांगायला लागतं. स्वामी विवेकानंद असं नेहमी सांगत असत की हे जे तुमचं ओरिजिनल आहे, सत्य स्वरूप जे आहे की तुम्ही कोण आहात, हे रोज स्वतःला असं सांगा की तुमच्या रक्तातल्या थेंबा थेंबांमध्ये त्याचा संस्कार व्हायला पाहिजे. इतकं त्याला सांगा. ह्यानी काय होणार आहे? ह्यानी तुमच्या अंगात चैतन्य येणार आहे, शक्ती येणार आहे, बळ मिळणार आहे. आणि जर तुमच्याकडे बळ असेल, पॉवर असेल, तर या जगात तुम्ही काही करू शकता. जे काही तुमच्या आयुष्यामध्ये आज आव्हान वाटतंय, संकट वाटतंय, ह्या संकटांवर मात करण्याची क्षमता तुमच्याकडे आहे याची जाणीव तुम्हाला होईल आणि ही जाणीवच तुम्हाला तुमचा मार्ग दाखवून जाईल. आणि आपल्या अनेक आजवरच्या इतिहासामध्ये आपण जर ह्या गोष्टी पाहिल्या, आपले छत्रपती शिवराय आपले आदर्श आहेत.
अनेक वेळेला त्यांच्या आयुष्यात असे प्रसंग आले की काय करावं आता हे समजत नाही. आई भवानी समोर त्यांनी त्यांचं घराणं मांडलं, मन शांत झालं आणि आई भवानीने आतला जो इन्स्टिंक्ट आहे, ते जे चैतन्य आहे, त्या चैतन्याने त्यांना दिशा दिली, बळही दिलं. जो अफजल खान इतका अवाढव्य, प्रचंड आणि इतका विनाशकारी होता, ज्याला सगळेच पातशाही घाबरायचे, स्वतः औरंगजेब सुद्धा ज्याला घाबरायचा, अशा अफजल खानासमोर जाताना सुद्धा महाराजांचा कॉन्फिडन्स काय असेल याचा आपण जर विचार केला तर ही शक्ती काय करू शकते. अदरवाईज महाराजांचा देह पाहता, अफजल खानाचा देह पाहता हे आपल्याला शकत नाही. शिवाजी महाराजांचा अंत हा निश्चित आहे आणि हे महाराजांसहित महाराजांच्या मावळ्यांनाही वाटायचं. पण महाराजांच्या मधलं हे चैतन्य जे आहे, ही शक्ती, ही जी जागृत झाली, ह्या शक्तीनेच त्या अवाढव्य असलेल्या अफजल खानाचा सुद्धा वध केला. आग्र्यासारख्या ठिकाणी औरंगजेबाच्या नजरकैदेमध्ये ज्यावेळेला महाराज होते, त्याही वेळेला महाराजांच्या आता जीवावरतीच बेतलं होतं, कारण औरंगजेबाचा तोच खरा डाव होता की महाराजांना संपवायचंच होतं. परंतु ही आतली शक्ती, आई भवानीने दिलेली ताकद महाराजांना अशा काही पद्धतीनं मार्गदर्शन करून गेली, अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये बळ आणलं आणि महाराजांचा पुढचा इतिहास आपल्याला सर्वांनाच परिचित आहे. आव्हानं त्यांनाही होती, आव्हानं आपल्यालाही आहेत. त्यांनाही भावना होत्या, त्यांनाही दुःख व्हायचं आणि आपल्यालाही दुःख आहे, आपल्यालाही भावना आहेत. परंतु हा आतला आवाज हा सदैव आपल्यासोबत असेल तर आपल्याला अशक्य काहीच नाही. त्यामुळे जिथे कुठे असाल, आजही हरलेला वाटत असेल, आता या क्षणी स्वतःला उभं करा. या क्षणी स्वतःला सांगा की तो परमेश्वर सदैव माझ्यासोबत आहे. त्याच्याशिवाय मी अस्तित्वातच असू शकत नाही. मग जर तो परमेश्वर माझ्यासोबत असेल तर मला घाबरायची आवश्यकता नाही. मी प्रयत्न करणं आवश्यक आहे. मी पूर्ण ताकदीनं मी पुन्हा लढायला उभं राहीन. पुन्हा जेवढी माझ्याकडे शक्ती आहे ती सगळी शक्तीनिशी मी पुन्हा माझ्या ध्येयाकडे चालायला सुरुवात करेन आणि माझा परमेश्वर मला योग्य दिशा दाखवेल. हा जर आत्मविश्वास माझ्यामध्ये मी जागवू शकलो, माझं ध्येय पूर्ण होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सांगितलं की अरे तुम्हाला रांगता येत असेल तर रांगायला चालू करा. तुम्हाला चालता येत असेल तर चालायला लागा. पळता येत असेल तर पळत राहा, पण तुमच्या ध्येयाकडे सतत धाव घेत राहा. आधी टार्गेट ठरवा की मला माझ्या आयुष्यात काय हवंय आणि त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात करा. ज्या अवस्थेत असाल, आज तुमच्याकडे रिसोर्सेस नसतील, साधनं तुमच्याकडे नसतील की कशी मदत मला मिळेल, काय होईल मला काही माहित नाही. जिथे असाल तिथून पाऊल टाकायला सुरुवात करा. जर तुम्ही हे करू शकलात, कारण हे पाऊल टाकणं ह्याच्यासाठी सुद्धा हिंमत लागते आणि हे जर करू शकलात तर तुमच्या जीवनात तुम्ही तुमचं ध्येय गाठवूच शकता. मग तुम्ही हतबल होण्याचं कारण नाही आणि ही हिंमत येण्यासाठी हे ज्ञान आपल्याला आवश्यक आहे आणि म्हणून भगवद्गीता आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवू शकते जर हे ज्ञान आपण आत्मसात केलं तर. म्हणून ही गीता म्हातारपणात ऐकण्यापेक्षा तरुण वयात जर ऐकता आली तर उद्याचा भविष्यकाळ हा आपल्या देशाचाही आणि त्या तरुणाचाही नक्कीच दिव्य असेल. एवढी ताकद आपल्या ह्या वैदिक परंपरेमध्ये आहे, वैदिक ज्ञानामध्ये आहे. म्हणून हे गीता सेशन माझं नेहमी आवाहन राहतं आपल्या सर्वांना की तरुणांना जास्तीत जास्त पद्धतीने हे ऐकवायचा प्रयत्न जरूर करा. उतार वयात वाचलं ठीक आहे, छान ज्ञानही मिळणार आहे, कदाचित त्यातनंही बदल होईल, काहीच दुमत नाही. पण तरुण वयात जर हे कळलं तर उभं समोर असलेलं जे आयुष्य आहे ते बदलण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी असेल आणि तो त्याच्या आयुष्यामध्ये त्याची जी काही स्वप्न असतील, त्याचं जे दिव्य किंवा जी काही आव्हानं असतील, त्या सगळ्या आव्हानांना तो सामोरं जाऊ शकते. असं होणार आहे का की आता मला हे ज्ञान मिळालं, आता मी विदाऊट क्रेडिट कार्ड सुद्धा किंवा विदाऊट डेबिट कार्ड सुद्धा एटीएम मधनं पैसे काढू शकतो? नाही का होऊ शकणार. मला एटीएम कार्ड टाकावंच लागेल, त्याच्यात पिन टाकावंच लागेल, त्यातनंच पैसे येणार आहेत. काहीच बदलणार नाहीये. माझा व्यवहारातला कुठलाही भाग असा काही चमत्कार होणार नाही की आता मला सगळं ज्ञान झालं, आता सगळ्यांना जे नियम आहेत ते मला काही नियम नाहीत, असं होणार नाही. होणार आहे काय? तुमचा आतला आवाज स्ट्रॉंग होणार आहे. तुमचं मन शांत राहणार आहे. तुमचं मन आनंदी राहणार आहे आणि ह्या सगळ्यातून तुम्हाला आतून बळ मिळणार आहे. म्हणून स्वामीजींचं एक वाक्य घेतो आणि मग थांबतो की स्वामीजी असं म्हणायचंय की रोज दिवसातला काही वेळ स्वतःशी बोलण्यासाठी घालवा, अन्यथा तुम्ही एका छान किंवा चांगल्या व्यक्तीला न भेटल्याचं दुःख तुमच्या आयुष्यात राहील.
म्हणून हा आतला आवाज सदैव आपल्यासोबत राहावा यासाठी आपण सतत चिंतन करायला पाहिजे, सतत मनन करायला पाहिजे, विचार करायला हवा. तर आपलं आयुष्य नक्कीच बदलू शकतं. पण सुरुवातीला जी उदाहरणं दिली तशी जर अर्थाचे अनर्थ झाले तर मात्र आपल्याला नाहक नुकसान सुद्धा भोगावं लागेल. त्यामुळे ज्ञानाची ही दुधारी तलवार योग्य कारणासाठी योग्य पद्धतीनं वापरणं हे जास्ती महत्वाचं आहे. जास्ती वेळ आपला न घेता या ठिकाणी थांबतो.